नमस्कार. अमोल सुरवसे साहेब नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. आज जो काही शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु हा जो काही प्रोग्राम जिजाऊ.com आणि राष्ट्रमाता जिजाऊ शैक्षणिक संस्था योजना यांनी जो घेतलेला आहे त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्वांचे आभार मानतो. आणि खरंच ही मंडळी जी आहे ही मंडळी समाजातील तळागाळातील जी काही कष्टकरी मुलं आहेत, होतकरू मुलं आहेत, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांचा स्तर उंचवण्यासाठी ही लोक काम करतात, अहोरात्र काम करतात. आणि समाजामध्ये जी यशस्वी लोक झालेली आहेत त्या यशस्वी लोकांकडनं काय शिकण्यासारखं आहे या मुलांसमोर तो आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून नवीन येणारी जी मुलं आहेत त्या मुलांना एक ध्येय गाठता येईल, एक साधारणपणे एक मार्ग सापडेल अशा प्रकारचं एक चांगलं आणि चांगला उपस्थित कार्यक्रम ही जी लोक राबवतात त्याबद्दल हे जिजाऊ राजमाता जिजाऊ शैक्षणिक योजना यामधले जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीस त्यांना अनेक शुभाशीर्वाद देतो. आजचा आपला जो काही कार्यक्रम आहे त्याचं निमित्त औचित्य होतं कालचा 6 जून हा शिवराज्याभिषेकाचा दिन. 6 जून 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्याचं दरवर्षी मराठी मुलकाला आजही 350 वर्षानंतर मराठी मुलकाला 6 जून हा अभिमानाचा दिवस आहे, कौतुकाचा दिवस आहे, गर्वाने छाती फुलून येण्याचा दिवस आहे. आणि या दिवसाचं निमित्त साधून जिजाऊ.com या ग्रुपनं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मंडळी यायला सुरुवात झालेली आहे, आपण 1-2 मिनिटातच सुरुवात करू. सुदर्शन साहेब नमस्कार, जगदाळे साहेब नमस्कार, अमोल सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. तर साधारणपणे शिवाजीराजे लहानपणापासूनच जिजाऊ तर त्यांना राजेच म्हणायचे आणि ते स्वप्न होतं की हिंदुस्थानमध्ये ही जी काही परकीय सत्ता आहे ही परकीय सत्ता उलथून टाकण्याचं आणि भूमिपुत्र जे आहेत त्या भूमिपुत्रांना त्यांचे अधिकार द्यायचे, दीन गरीब दुबळी लोक जे आहेत त्या लोकांना त्यांचे अधिकार द्यायचे, त्यांचं एक राज्य निर्माण करायचं की जेणेकरून न्याय, बंधुता आणि समता या गोष्टी त्या ठिकाणी नांदल्या पाहिजेत आणि प्रत्येकाला स्वतंत्रपणे जीवन जगता आलं पाहिजे, आया बहिणींना इज्जतीने जीवन जगता आलं पाहिजे की जे मुघलशाहीमध्ये, निजामशाहीमध्ये आणि आदिलशाहीमध्ये शक्य नव्हतं. त्या काळी अपरंपार जुलूम व्हायचे आणि याला तडा देण्यासाठी म्हणून महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं आणि हे स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्य निर्माण झाल्यानंतर सुद्धा राजे प्रत्येकाच्या त्यांच्या राजांच्या स्वराज्यामधली जी जनता होती, जी लोक होती, कष्टकरी लोक होती, ह्या लोकांच्या मनामध्ये राजांचं स्थान होतं. तरी सुद्धा शेवटी राज्याभिषेक महाराजांना करावा लागला. राज्याभिषेक करण्यामागची मुख्यत्वे जर तुम्ही कारण जर पाहिली ते 3 ते 4 कारणं आहेत. तिची मी थोडीशी सांगतो आपला मुख्य विषय सुरू करण्या अगोदर. तर ती कारणं अशी आहेत की त्या काळी आपल्या हिंदुस्थानमध्ये परकीयांची जुलूम सत्ता होती आणि त्या ठिकाणी आपले जे हिंदू राजे आहेत त्या राजांना थोडीफार जहागिरी म्हणून वाटली जायची, आदिलशहाकडनं असेल, निजामशाहीकडनं असेल किंवा मोगलांकडनं असेल. आणि ती जी जहागिरी दिली जायची त्या जहागिरी मध्येच त्यांना त्यांचं भागवलं जायचं आणि त्या जहागिरी दिल्यानंतर त्या जहागिरीच्या पलीकडे सत्ता काही त्यांना जास्त
डेव्हलप करता येत नव्हती, आपला राज्य विस्तार करता येत नव्हता. आणि याचा मोबदला म्हणून या आदिलशाहींना, मुघलशाहींना त्यांना एक टॅक्स ज्याला म्हणतो आपण, अशी खंडणी मोठी द्यावी लागेल आणि स्वतःचे राज्य सांभाळून घ्यावं लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्यावेळी आदिलशहांना आणि त्यांना यांची गरज लागेल त्यावेळी या लोकांना आपतांबरोबर जरी युद्ध करावं लागलं तरी सुद्धा स्वतःची मर्जी नसताना सुद्धा हे युद्ध करण्यास भाग पडलं जायचं. नंबर 1. नंबर 2, त्या काळी जी काही राजे वगैरे सोकॉल्ड राजे होते त्यांना कधी असं वाटलं नाही की आपल्या या पूर्ण हिंदुस्थानमध्ये स्वकीय आपली सत्ता येऊ शकते, स्वराज्य स्थापन केलं जाऊ शकतं आणि हे हिंदू राष्ट्र म्हणून उभं राहू शकतं. अशा प्रकारचा त्यावेळी कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये नव्हता आणि अशा प्रकारची एक मृतमन तयार झालेली होती की आपण नाही करू शकत आपलं हिंदूंचं राज्य, आपल्याला गनिमांच्या गुलामगिरीतच राहावे लागेल. ही जी मानसिकता तयार झालेली होती या मानसिकतेला छेद देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं आणि याच्यामधून उभारी आणण्यासाठी या जी मृतमन तयार झाली होती त्याला सजीव करण्यासाठी महाराजांनी हा राज्याभिषेकाचा घाट घातला. त्यानंतर तिसरं कारण असं होतं की त्या काळामध्ये सुद्धा काही सनातनी लोक अशी होती की त्यांना महाराज एक क्षत्रिय आहे याच्यावरती सुद्धा ती लोक मानत नव्हती. या लोकांना सुद्धा ती जागा दाखवणं गरजेचं होतं. त्यानंतर हे राज्याभिषेक झाल्यानंतर इतिहासाला एक नवी कलाटणी मिळणार होती, इतिहासाला एक वेगळी दिशा मिळणार होती. त्याच्यानंतर संपूर्ण मराठी लोक आणि 18 पगड जाती ज्या होत्या त्या स्वधर्मासाठी एकजुटलेल्या होत्या आणि इथून पुढे सुद्धा स्वधर्मासाठी, आपल्या राज्यासाठी, आपलं राज्य वाढवण्यासाठी, आपल्या राज्याचं संवर्धन करण्यासाठी आणि एक दिशा ठरण्याची गरज होती आणि ती दिशा दाखवण्यासाठी आणि तिथून पुढं पिढ्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या लोकांना याची एक दिशा मिळण्यासाठी, एक ऊर्जा मिळण्यासाठी आणि कॉमन स्वप्न जे आहे आपल्या राष्ट्राचं, आपल्या भूमीचं, हे दाखवण्यासाठी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी राज्याभिषेक करण्याची गरज होती आणि तुम्ही तो केला. तो दिवस होता 6 जून 1674. आता साधारणपणे आपण आपल्या मुख्य विषयाला येऊ की महाराजांचा जन्म जर बघितला आपण तर 19 फेब्रुवारी 1630 आणि मृत्यू 3 एप्रिल 1680. साधारणपणे 50 वर्षाचं आयुष्य महाराजांना मिळालं. हे 50 वर्षाचं आयुष्य मिळाले असताना महाराजांनी कर्नाटकापासून गुजरातपर्यंतचं जे काय आहे ते राज्य स्थापन केलं, राज्य मिळवलं, राज्य वाढवलं आणि या राज्यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो एक न्याय, बंधू आणि समता ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्याचा पायंडा घातला, चांगली राज्य व्यवस्था निर्माण केली, एक आदर्श राज्य व्यवस्था निर्माण केली आणि तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये साधारणपणे 360 किल्ले होते. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, महाराजांचा सुरुवातीचा एक 15 वर्षाचा जर काळ सोडला आणि नंतर शेवटीचा एक 2 वर्षाचा जर काळ सोडला शेवटचा, तर साधारणपणे महाराजांच्या हातामध्ये एक 32 वर्षाचा काळ मिळाला. 32 वर्षाचा काळ मिळाला महाराजांच्या हातामध्ये. या 32 वर्षामध्ये 360 किल्ले घेतले गेले आणि एवढा मोठा भूभाग संपादन केला, एवढं मोठं स्वराज्य निर्मिती झाली. तसं जर बघितलं तर ज्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रावरती चाल करून आला आणि त्यावेळी त्याच्याकडे 5.25 लाखाचं सैन्य होतं. हे 5.25 लाखाचं सैन्य असताना सुद्धा एक रामशेष सारखा किल्ला घ्यायला त्याला 6.5 वर्ष झुंजावं लागलं तरी मिळालं नाही. तर महाराजांकडे असं काय गुपित होतं, अशा काय व्यवस्था होत्या, अशा काय टेक्निक्स होत्या, अशा काय स्ट्रॅटेजीज होत्या, अशा काय टॅक्टिक्स होत्या की ज्याने करून एवढ्या कमी कालावधीमध्ये महाराजांनी एवढा मोठा विस्तार केला. नुसताच विस्तार केला नाही, तो वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या टिकला. आणि याचाच आपण आज या ठिकाणी बोलण्यासाठी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे, याच गप्पा होण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आज जर बघितलं आपण हा अभ्यास करण्याची गरज काय आपल्याला, आज जर बघितलं आपण तर साधारणपणे महाराजांच्या या टेक्निक्सचा आणि महाराजांच्या प्रिन्सिपलचा जगामध्ये मोठमोठाली देश सुद्धा अभ्यास करतात. साधारणपणे 136 देश आहेत की जे 136 देश ह्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास करतात. महाराजांनी त्या काळी केलेल्या अविस्मरणीय किंवा ज्याला आपण म्हणतो ना की अतुलनीय गोष्टींचा अभ्यास करतात, त्याच्या मागचं गमत समजून घेण्याचा प्रयत्न करतात. साधं उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर मोसाद सारखी जी इस्रायलची संघटना आहे, गुप्तहेर संघटना आहे, ही जगामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग मानली जाते की या गुप्तहेर संघटनेला एखादा जर गुन्हेगार पकडायचा जर असेल तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो ती गुप्तहेर संघटना पकडते आणि स्वतःच्या देशामध्ये नेऊन त्या माणसाचा किंवा त्या व्यक्तीचा किंवा त्या संघटनेचा निकाल लागतो.
ह्या मोसासारख्या गुप्तहेर संघटनेचा जर तुम्ही अभ्यासक्रम जर बघितला सुरुवातीचा, तर त्या अभ्यासक्रमामध्ये ट्रेनिंगचा अभ्यासक्रम जर बघितला तर त्या अभ्यासक्रमामध्ये बहिर्जी नाईक हे प्राकर्षाने शिकवले जातात. त्यांचा अभ्यासक्रमातला मुख्य मुद्दा सुद्धा हा बहिर्जी नाईक आहे. सिलेबस मधला मुख्य मुद्दा सुद्धा बहिर्जी नाईक आहे. त्यामध्ये सुरतेवरून झालेली सुरतेची लूट, त्याच्यानंतर आग्र्यावरून झालेली महाराजांची सुटका, पन्हाळगडावरून झालेली सुटका, अफजल खानाचा पारिपत्य जे महाराजांनी केलं, प्रतापगडची जी लढाई आहे ती, त्यानंतर लाल महालामधून शाहिस्ते खानाला जे पळवून लावलं, ह्या गोष्टींचा बारीक सारीक अभ्यास केला जातो. कारण त्यामागच्या जे काही स्ट्रॅटेजीज टेक्निक ज्या वापरल्या जातात त्या टेक्निकचा आजही ती मोसासारखी संघटना अभ्यास करते. एवढंच कशाला, युएस सारखी जी संघटना आहे की ज्याच्यामध्ये जिथं मिलिटरी अकॅडमी आहे, त्या मिलिटरी अकॅडमीमध्ये सुद्धा महाराजांचा अफजल खान वध जो आहे आणि प्रतापगडची लढाई आहे हे तिथलं रोल मॉडेल आहे. रोल मॉडेल म्हणजे आपण जे म्हणतो ना की ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये काय शिकवलं जातं, तर आपल्याकडच्या दोन गोष्टी मुख्यत्वे शिकवल्या जातात. एक, अफजल खानाचा वध, प्रतापगडची लढाई, आणि दुसरं, बाजीरावाने जी पालखेडची लढाई केली, निजाम उल मुल्क बरोबर जी पालखेडची लढाई करून त्याचा पराभव केला, या दोन गोष्टी प्राकर्षाने त्या ठिकाणी अभ्यासल्या जातात. महाराजांचा जर तुम्ही बघितलं तर महाराजांचं नाव फक्त महाराष्ट्रात नाही तर उभ्या हिंदुस्थानमध्ये आहे. उभ्या हिंदुस्थानमध्ये नाही तर जगातले असले मोठमोठाले जे राष्ट्र आहेत, अमेरिका असो, रशिया असो, चीन असो, जपान असो, अशा एक ना अनेक देशांमध्ये महाराजांचं नाव आहे. आजही त्यांच्या विचारांचा, त्यांच्या या टेक्निकचा अभ्यास केला जातो. याचा अर्थच त्याच्यामध्ये गमक आहे. याचा अर्थच आपणही ते अभ्यास करण्याची गरज आहे. दुर्दैवाने आज आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये खूप थोड्या प्रमाणात शिवाजी महाराजांचा अभ्यास आहे. परंतु आपल्याला जर यशस्वी बिझनेसमॅन व्हायचं असेल, यशस्वी एखादी संघटना उभी करायची असेल, किंवा नोकरीमध्ये सुद्धा मोठ्या पदावर जर जायचं असेल यशस्वीरित्या, तर महाराजांच्या या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी तुमच्या समोर ती थोडीफार जी काही टेक्निक्स आहे ते घेऊन आलेलो आहे. आज आपल्याला वेळ कमी आहे, सगळं काही कव्हर करता येणार नाही. मोजक्या गोष्टी मी कव्हर करीन, पण त्या आपल्याला उपयोगाच्या असतील. तर साधारणपणे जर शिवाजी महाराजांचं नाव जर बघितलं तर शिवाजी महाराजांचं नाव आहे शिवाजी आणि आईचं नाव आहे जिजाऊ. या अक्षरांमध्ये भली मोठी ताकद आहे. अक्षरांमधले मिनिंग जर तुम्ही बघाल तर जिजाऊ चा अर्थ काय होतो, जिज्ञासा, जागृती आणि उत्कर्ष. ज्याच्यामध्ये जिज्ञासा आहे, जागृती आहे, त्याचाच उत्कर्ष होतो. आणि शिवाजी महाराजांची जी नाव आहे शिवाजी, याचा अर्थ सुरुवातीला तुम्ही, याच्यातच सगळं गमक आलं की सुरुवातीला तुम्ही शिका, नवीन नवीन टेक्निक शिका, त्या नवीन नवीन टेक्निक शिकल्याप्रमाणे तुम्ही वागा, आणि ज्यावेळेस तुम्ही नवीन नवीन टेक्निक शिकताल, वागताल, त्याच्यानंतरच तुम्ही जिंकाल. हा 3 अक्षरांचा अर्थ आहे. तर आपण थोडं पुढे जाऊ. समजा आता शिवाजी महाराजांनी हे राज्य निर्माण करण्याच्या वेळेस किंवा कुठला बिझनेस जर करायचा असेल किंवा एखाद्याला सक्सेस जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल. शिवाजी महाराजांचा जर विचार केला तर त्याकाळी शिवाजी महाराजांचं एक ध्येय ठरलेलं होतं, एक व्हिजन होतं. कुठलाही बिझनेस उभा करताना किंवा कुठलंही मोठं एम्पायर उभा करताना, एखादं राष्ट्र निर्माण करताना किंवा एखादी मोठी संघटना निर्माण करताना तुमच्यात व्हिजन असणं गरजेचं आहे. आणि महाराजांकडून ते मुख्यत्व शिकण्यासारखं आहे. महाराजांचं व्हिजन होतं की 400 वर्षापासून जी जुलमी सत्ता, जी परकीय सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे ती मी उलथून टाकीन. भूमिपुत्र जे आहेत माझे, त्यांना त्याचा अधिकार देईल. माझ्या राज्यामध्ये हे राज्य माझं प्रत्येकाचं असेल, याच्यामध्ये उच्च नीच असं काही असणार नाही. न्याय, बंधू आणि समता या 3 गोष्टींवरती हे राज्य चालेल. आणि त्यासाठी मला हे राज्य निर्माण करावे लागेल. आणि हे राज्य निर्माण करत असताना यामध्ये मी फक्त त्याचा विचार करून चालणार नाही, तर माझ्याबरोबर जेवढे काही लोक असतील, मी ज्यांना ज्यांना म्हणून बरोबर घेईल, त्या सगळ्या लोकांमध्ये हा स्वराज्य निर्मितीचा विचार प्रकर्षाने मी त्या ठिकाणी टाकील आणि त्या लोकांना त्या मार्गाने, ते एका ध्येयाने पुढे नेईल. कारण काय होतं बऱ्याच वेळा की तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये 10 लोक आहेत असं गृहीत धरा. 10 लोकांची डायरेक्शन जर एक नसेल किंवा रथाला जर 5 घोडे असतील आणि 5 घोड्यांची डायरेक्शन जर एक नसेल तर रथ कुठेही जात नाही, जागेवरच राहतो. किंवा ज्या ठिकाणी ज्या घोड्यांचं बल जास्त आहे त्या ठिकाणी थोडा पुढे जातो किंवा तो रथ तुटला जातो. म्हणून तुमचं व्हिजन क्लिअर असणं गरजेचं आहे आणि व्हिजन मोठं असणं गरजेचं आहे. लहान सहान व्हिजन घेऊन चालत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यामध्ये साधारणपणे लोककल्याणाचं जे व्हिजन असेल, महाराजांचं लोककल्याणाचं व्हिजन होतं. हा गांजलेला समाज जो त्याला अधिकार देण्याचं व्हिजन होतं.
अशा प्रकारचं सार्वभौम जर विजन जर असेल तर ते अनंत काळ टिकतं. म्हणून तुम्ही कुठलाही बिझनेस उभा करताना, एखादी संघटना उभा करताना किंवा तुमच्या नोकरीमध्ये एखाद्या उच्च पदस्थ जाताना या ठिकाणी अशा प्रकारचं विजन असणं गरजेचं आहे. आणि एकदा तुमचं विजन ठरलं की महाराजांनी तसंच केलं. एकदा त्यांचं विजन ठरलं की त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी महाराजांनी केल्या. रात्रंदिवस त्याचा ध्यास घेतला. रात्रंदिवस त्या गोष्टीच्या मागे लागली. त्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट केली. 12 मावळामध्ये जाऊन त्यासाठी लागणारी लोक गोळा केली. त्या लोकांची मन जागृत केली. त्या लोकांना, जी लोक झोपलेली होती त्या लोकांना जागे केलं. जी लोक जागी होती त्यांना उठतं केलं. जी लोक उठलेली होती त्यांना चालायला लावलं. जी लोक चालत होती त्यांना पळायला लावलं. जी लोक पळत होती त्यांना घोड्यावर बसून धावायला लावलं. असंच तुम्हाला करायला लागेल. जर एखादा बिझनेस उभा करायचा जर असेल तर अशाच प्रकारचे टेक्निक्स तुम्हाला वापरावं लागतील की विजन एक असणं गरजेचं आहे आणि विजन मोठं असणं गरजेचं आहे. साधारणपणे आम्ही जी काही विजन घेतो ती छोटी छोटी विजन असतात. मी 2 वर्षात पूर्ण होतं, 4 वर्षात पूर्ण होतं. तर विजन मोठं असणं गरजेचं आहे. दूरदृष्टी मोठी असणं गरजेचं आहे. आणि ती समाजाला पूरक जर असेल, समाज कल्याणाची जर असेल तर ती अनंत काळ टिकते. म्हणून विजन मोठं ठेवा. हे महाराजांकडनं शिकण्यासारखं आहे. एकदा तुमचं विजन फिक्स झालं, जसं महाराजांनी स्वराज्य निर्मितीचं विजन घेतलं, दृष्टी घेतली आणि ती फिक्स झाली. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी महाराजांनी केल्या. त्यासाठी लागणार काय करावं लागणार होतं? विजन नंतर दुसरी गोष्ट आहे की मिशन. मिशन जर तुम्हाला करायचं जर असेल तर विजनसाठी महाराजांनी त्या काळी काय केलं? मला जर इथं स्वराज्य निर्माण जर करायचं असेल तर त्यासाठी मला काय करायला लागेल? या ठिकाणी जी काही परकीय सत्ता आहे त्या परकीय सत्तेला मला उलथून लावावं लागेल. माझ्या लोकांना मूळ धारेमध्ये आणावं लागेल. त्यांच्यासाठी स्वराज्य निर्माण करायला लागेल. त्यांच्यासाठी सत्ता निर्माण करायला लागेल. आदर्शाची राज्य पद्धती घालून द्यायला लागेल. परकीय सत्तेबरोबर झुंज द्यायला लागेल. त्यांचा पाडाव करायला लागेल. त्यासाठी लागणारे फंड क्रिएट करायला लागतील. त्यासाठी लागणारी लोक गोळा करायला लागतील. त्यासाठी लागणाऱ्या सर्व काही गोष्टी करायला लागतील. हे मिशन मध्ये येतं. तसंच तुम्ही एखादी गोष्ट उभी करताना एकदा विजन तुमचं ठरलं की विजन एकदा मोठं विजन ठरलं की त्याला लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याला लागणारे जे जे काही तुमच्या त्या मिशन म्हणून जे काही लागतील, काही 2 वर्षाच्या गोष्टी असतील, काही 5 वर्षाच्या असतील, काही 10 वर्षाच्या असतील, पण एक दिशा ठरणं गरजेचं आहे. एका बाजूने जाणं गरजेचं आहे. म्हणून या गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय होतं? एकदा महाराजांनी विजन ठरवलं, मिशन ठरवलं, त्यानंतर प्रश्न आला की मग आता आपली ताकद ओळखणं गरजेचं आहे की ज्याला आपण मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये स्वॉट अनालिसिस करतो. महाराजांनी एवढं स्वॉट अनालिसिस मला नाही वाटत जगात इतकं परफेक्ट स्वॉट अनालिसिस कोणी केलेलं असेल. स्वॉट अनालिसिसचा अर्थ काय होतो? स्वॉट WSWOT म्हणजे S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर अपॉर्च्युनिटीज, T फॉर थ्रेट. हे निर्माण करताना लक्षात घ्या की महाराजांची स्ट्रेंथ काय होती. महाराजांची त्या काळचे जी परिस्थिती ज्याला म्हणतो अनुकूल नव्हती, अशा कुठल्या गोष्टी होत्या की ज्याला आपण विकनेस म्हणतो. त्यानंतर अपॉर्च्युनिटीज काय होते, थ्रेट काय होते. साधारणपणे महाराजांची स्ट्रेंथ काय होती की त्यांच्याकडे असणारा जो भूभाग होता हा सह्याद्री सारख्या डोंगर रांगा ज्या होत्या, कड्या कपाऱ्या ज्या होत्या, हिल व्हॅलीज ज्या होत्या, ही जी काही जंगलं होती, घनदाट जंगलं होती, अशा प्रकारचा हा भूभाग पाठीशी उभा होता. हा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट होता. दुसरी गोष्ट अशी होती की त्यांच्या पाठीमागे उभी असणारी किंवा त्यांच्या बरोबर असणारी जी या ठिकाणची जी जनता आहे, या ठिकाणची लोक आहेत किंवा बरोबर असणारे सरदार जे आहेत किंवा बरोबर असणारी जी मित्रमंडळी आहेत ती या भागातलीच असल्यामुळे काटक आहे. त्यांना या भागाचं, ज्याला आपण म्हणतो ना की बॅटल फील्ड मधलं ना परफेक्ट नॉलेज आहे या भागामधलं. अशा प्रकारची लोक आहेत त्यांच्याकडे. फार नाही आहेत पण जी काही थोडीफार आहेत ती अशी लोक आहेत. तिसरं, शहाजी राजांकडनं थोडीफार आलेली जी आहे जहागिरी. ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर पुणे, त्याच्यानंतर शिरवळ, बारामती, फलटण आणि सुपे ही पाच अशी जहागिरीची साधारणपणे तालुके होते. पण याच्यामध्ये जरी तो भूभाग जरी दिलेला असला तरी त्या ठिकाणी किल्ला कुठलाही दिलेला नव्हता. याचा अर्थ जहागिरी फक्त नावापुरती होती. शेत सारा वसूल केला जायचा, खंडण्या वसूल केल्या जायच्या आदिलशहाकडे, परंतु किल्ले आदिलशहाच्या ताब्यात असल्यामुळे काहीही करता येत नव्हतं. पण तिथे थोडीफार जी काही शहाजी राजांकडनं जी काही थोडाफार बॅकअप होता तो हा होता. आणि सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट हा होता की एक व्हिजन ठरलेलं होतं. एक आई वडिलांनी एक व्हिजन दिलेलं होतं आणि एक त्या दृष्टीने प्रेरणा दिलेली होती. ज्यावेळी बँगलोरवरून वयाच्या 12व्या वर्षी शहाजी राजांनी शिवाजी राजे आणि जिजामातेला
ज्या ठिकाणी पुण्याला पाठवलं त्यावेळी त्यांच्याकडे 3 गोष्टी दिल्या. एक भगवा ध्वज दिला. भगवा ध्वज कशासाठी दिला? शनी शिंगणापूरच्या शंभू महादेवाचा भगवा ध्वज. शाहू महाराज कुलदेवताप्रमाणे शंभू महाराज, शंभू भगवंताला मानायचे, महादेवाला मानायचे. त्यांचा भगवा ध्वज दिला आणि शिवबाला सांगितलं की शिवबा, हे जे काही स्वराज्य निर्माण करशील हे परमेश्वराचं कार्य, देवाचं कार्य म्हणून कर. आणि श्रींची इच्छा आहे की स्वराज्य निर्मिती व्हावी आणि ती तुझ्याकडनं व्हावी. एक भगवा ध्वज दिला होता आणि एक स्वप्न दिलेलं होतं महाराजांना. नंबर 2, त्या ठिकाणी एक मुद्रा दिलेली होती, जी आजही आपण बघतो ना, शिवाजी महाराजांची जी मुद्रा, ती मुद्रा दिलेली होती. आणि त्या मुद्रेत, मी संपूर्ण मुद्रेचा उल्लेख नाही करत, पण त्या मुद्रेत विश्ववंदनीय शब्द आहे. याचा अर्थ शिवबा, तुम्ही जे काही राज्य करताल, निर्माण करताल, ते विश्वाला वंदनीय व्हावं इतकं आदर्श राज्य तुम्ही निर्माण करा. अशा प्रकारचा एक त्यांनी त्या ठिकाणी, त्याला मंत्रच म्हणा, अशा प्रकारचा एक मंत्र दिलेला होता. अशा प्रकारची एक ऊर्जा दिलेली होती. आणि तिसरी गोष्ट, शिवाजी महाराजांनी एक कानमंत्र दिलेला होता की अश्वदळ जे आहे, अश्वदळ, शिवबा ज्याच्याकडे जास्त अश्वदळ आहे त्याचाच विजय. याचा अर्थ अश्वदळ, याचा अर्थ काय की ज्याच्याकडे स्पीड आहे, ज्याच्याकडे जास्त अंतर कापून जाण्याची क्षमता आहे, कमी वेळामध्ये काम करण्याची क्षमता आहे, त्याचंच राज्य. आणि तो मंत्र दिलेला होता की जो रोज महाराज न चुकता पागेत जाऊन म्हणायचे. तो मंत्र होता याश्वाश्वतस्य राज्यम, याश्वाश्वतस्य मेदिनी, याश्वाश्वतस्य सौख्यम, याश्वाश्वतस्य साम्राज्यम. याचा अर्थ असं होतो की शिवबा ज्याच्याकडे अश्वदळ आहे त्याच्याकडे त्याचंच राज्य होऊ शकतं, त्याच्यावरतीच लक्ष्मी प्रसन्न होते. आणि ज्याच्याकडे अश्वदळ आहे त्याच्याकडे सौख्य नांदतं आणि त्याचं साम्राज्य उभं राहू शकतं. अशा प्रकारच्या 3 गोष्टी दिलेल्या होत्या महाराज शहाजी राजांनी, आणि या आयुष्यभर शिवाजी राजांनी जपल्या. आता हे स्वॉट अनालिसिस मधलं मगाशी मी तुम्हाला स्ट्रेंथ सांगितले. विकनेसेस काय होते की बाकीच्या आदिलशहासारखं, बादशहासारखं किंवा राजांसारखं वडिलोपार्जित राजसत्ता आलेली नव्हती. त्यामुळे ती मिळवणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट, चारही बाजूला, एका बाजूने मुघलशाही, दुसऱ्या बाजूने आदिलशाही, तिसऱ्या बाजूने निजामशाही, कुतुबशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, नाही म्हणाल ती लोक तेवढी दुश्मन होती. आजूबाजूने सगळी काही दुश्मन होती. तुम्ही जर थोडाही तो राज्य निर्माण करण्याचा किंवा राज्य घेण्याचा प्रयत्न केला असता तर या दुश्मनाने नेस्त नाबूद केलं असतं. अशा प्रकारची त्या काळची ती प्रतिकूल परिस्थिती होती. आणि या प्रतिकूल परिस्थितीतून राज्य निर्माण करण्याची गरज होती. आता याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी जर बघितलं तर काय होतं, या सगळ्यांवरती जर मात केली तर हिंदू राष्ट्र निर्माण होऊ शकतं, स्वराज्य निर्माण होऊ शकतं आणि ते शतकोनशतक, पिढ्यानपिढ्या टिकू शकतं. अशा प्रकारची एक अपॉर्च्युनिटी होती. आणि थ्रेट काय होती, जर चुकून सापडला तर संपूर्ण वंशाचा उध्वंस होऊ शकतो, वंशाचा विध्वंस होऊ शकतो आणि काळाच्या पडद्यावर सगळे जाऊ शकतात. हा सगळ्यात मोठा प्रकारचा थ्रेट त्या ठिकाणी होते. आता आपण जेव्हा म्हणतो की मला धंदा करायचा, मला बिझनेस करायचा किंवा मला एखादा मोठी संघटना निर्माण करायची, पण मला सगळी परिस्थिती प्रतिकूल आहे. महाराजांकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा या काही टेक्निकच्या आधारे महाराजांनी या सगळ्या गोष्टींवरती विजय मिळवला आणि स्वतःचं आणि समाजाचं, कष्टकरी लोकांचं स्वराज्य निर्माण केलं. आता त्याच्यानंतर आपण येऊ की एकदा हे ठरलं आपलं की करायचं, एकदा तुमचं स्वॉट अनालिसिस झालं की तुमच्यामधली तुम्हाला स्ट्रेंथ कळली, विकनेसेस कळल्या, अपॉर्च्युनिटीज कळली आणि थ्रेट कळली की तुम्हाला तुमच्या विकनेसेस वरती काम करावं लागतं. तुम्हाला तुमची स्ट्रेंथ वापरून घ्यायला लागते. तुम्हाला तुमचे अपॉर्च्युनिटीला, या विकनेसेसला तुमच्या अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करायला लागतं आणि अपॉर्च्युनिटीला तुमच्या स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करायला लागतं. अशा प्रकारे प्रवास सुरू झाला. सुरुवातीला मी फार खोलात जाणार आणि थोडक्यात सांगतो की रायडे या ठिकाणी स्वराज्याची शपथ ज्या ठिकाणी घेतली गेली, रायरेश्वरावरती शंभू महाराजाच्या मंदिरात, पिंडीवरती ज्या ठिकाणी या सर्व मित्र परिवारांनी शपथ घेतली स्वराज्य निर्मितीची, त्यावेळी बरोबर दादाजी नरसप्रभू होते, बाजी पासलकर होते. ही 2 बुजुर्ग मंडळी होती. बाकी सगळी शिवबांच्या वयाची पुढे मागच्या वयाची लोक होती. काही 2 वर्षांनी मोठे असतील, काही 2 वर्षांनी लहान असतील, पण त्यांच्या वयातली साधारणपणे लोक होती. ही 2च मंडळी जी आहे ती मंडळी वयाने मोठी होती. आणि त्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची, स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली गेली. नॉर्मली आपण जर बघितलं तर मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये
एक प्रॉमिस स्टेटमेंट लिहिलं जातं, एक किक ऑफ स्टेटमेंट लिहिलं जातं. तर हे महाराजांनी जे किक ऑफ ज्याला म्हणतो आपण, मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये हा किक ऑफ केला. किक ऑफला काय केलं, नॉर्मली आपण पेनाने सह्या करतो कागदांवरती किंवा बॉन्ड पेपरवरती सह्या करतो. हा जो किक ऑफ झाला, स्वराज्य निर्मितीचा जो किक ऑफ झाला, तर त्याच्यावरती रक्ताने अभिषेक झाला. बेल भंडारा व्हायला गेला आणि महादेवाच्या पिंडीवरती सर्वांनी हात ठेवून शपथ, स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. आणि अशा प्रकारे हा किक ऑफ झाला. त्याच्यानंतर होतं की आता पुढं करायचं काय, की आता हे शपथ तर घेतली, स्वराज्याची सुरुवात कुठून करायची. तानाजी बरोबर होतं. तानाजीने सांगितलं, राजे, ज्या शंभू महाराजाच्या मंदिरामध्ये, त्या शंभू महाराजा साक्षीनं आपण शपथ घेतली स्वराज्य निर्मितीची, त्याच्या शेजारचा पहिला किल्ला घेऊ. आणि रोहिडा ठरलं, रोहिडा घ्यायचं ठरलं. या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी महाराजांनी काय ज्या स्ट्रॅटेजीज वापरलेल्या आहेत, त्या स्ट्रॅटेजी मधली पहिली स्ट्रॅटेजी आहे की विन विदाउट वॉर. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आहे. परंतु रोहिडा घेताना सुरुवातीला गनिमी काव्यांनीच घ्यावा लागला. रोहिडा किल्ला तसा दुर्लक्षित किल्ला होता आदिलशहाचा, आणि तो किल्ला घेताना फार तर फार किल्ल्यावरती 300-400 लोक होती. ठरलं त्यावेळी किल्ला घ्यायचं. आणि महाराजांनी त्या आतापर्यंत ज्या काही युद्धावर जाण्यापूर्वी ज्या काही रीतिरिवाज पाळले जायचे, ह्या सगळ्यांना रीतिरिवाजांना फाटा दिला. म्हणजे काय व्हायचं, सुरुवातीला जाताना गाजावाजा केला जायचा, एखादा चांगला मुहूर्त बघितला जायचा, अमावस्या किंवा रात्र टाळली जायची. परंतु महाराजांनी याच गोष्टींचा फायदा घेतला आणि ठरलं रोहिड्यावर जायला. संध्याकाळी 11-12च्या दरम्यान रोहिड्याच्या पायथ्याशी लोक जमली. एक साधारणपणे भीमा लोहर त्यावेळी महाराजांच्या सैन्यामध्ये होता आणि त्याने महाराजांच्या या सगळ्या सैन्यासाठी तलवारी भाले तयार केले होते. भीमाने सगळ्यांना वाटण्यात आले आणि खालच्या बाजूला सगळी लोक जमले. आणि त्यावेळी ठरलं की जसं सकाळी पहाटे 4च्या दरम्यान किल्ल्याचा दरवाजा उघडेल तसं एकेकाने आतमध्ये जायचं. आणि ते पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. आतमध्ये जाताना भारे जे आहेत, गवताचे भारे घेऊन जायचे आणि त्या भाऱ्यामध्ये तलवारी लपवलेल्या होत्या, भाले लपवलेले होते. आणि अशा प्रकारे भारेकरी आतमध्ये जायला लागले. एक एक भारेकरी आतमध्ये जायला लागला. 50 भारेकरी गेल्यानंतर किल्लेदाराला लक्षात आले की काहीतरी गडबड आहे, म्हणून त्याने थांबवलं आणि तिथे चकमक झाली. साधारणपणे द्वारपाल जे आहेत ते 2 द्वारपाल त्याच्यामध्ये जखमी झाले आणि हा किल्ला आरामात ताब्यात आला. या ठिकाणी महाराज आणि बाकीचं सैन्य जर वरती गेलं, चारी बाजूंनी चारी ज्या काही ज्याला आपण बुरुज म्हणतो ते काबीज केले गेले आणि हा पहिला किल्ला स्वराज्यामध्ये आला. दुसरा किल्ला तसा तोरणा आहे, परंतु तो मोठा किल्ला असल्यामुळे त्याला स्वराज्याचं तोरण म्हटलंय, पण हा पहिला किल्ला. वरती गेल्यानंतर महाराजांनी सांगितलं की तुम्ही या किल्ल्याची व्यवस्था लावा आणि सगळ्यांना हमी दिली वरती असणाऱ्या लोकांना की तुम्ही आजपासून माझ्या स्वराज्यामध्ये आहात. हे धर्माचं कार्य आहे, राज्य निर्मितीचं कार्य आहे. या कार्यात तुम्ही माझ्याबरोबर आहात, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि महाराजांनी त्यांना सामावून घेतलं. नाहीतर सुरुवातीला पद्धत अशी होती की शत्रू सैन्य जर सापडलं त्याचा विनाश करायचा, पण महाराजांनी या गोष्टीला फाटा दिला. जेवढे काय म्हणून स्वराज्यामध्ये आपल्या बरोबर जमतील त्या सगळ्यांना बरोबर घेण्याचा महाराजांनी प्रयत्न केला. त्याच्यानंतर महाराज खाली येताना लक्षात आलं की मुख्य दरवाजाच्या समोर हिरवं निशाण फडकतं आदिलशहाचं. महाराजांनी सांगितलं, दादाजी हे पहिलं काढा आणि आपलं जे निशाण आहे आपलं निशाण लावा. आपलं निशाण बरोबर आणलंय का? दादाजी नरसप्रभूंनी सांगितलं, होय महाराज आणलंय. आणि त्यावेळी शंभू महादेवाचा जो काही भगवा ध्वज होता, शंभू महादेवाचा भगवा ध्वज आणून तो लावला गेला आणि तोच ध्वज शेवटपर्यंत स्वराज्याचा ध्वज म्हणून राहिला. आणि महाराजांनी त्या ध्वजाकडे पाहून सांगितलं की दादाजी हे राज्य व्हावे श्रींची इच्छा आहे, हे राज्य व्हावे, देवाचं राज्य करावं ही श्रींची इच्छा आहे. आणि आजपासून या भगव्या ध्वजाच्या खाली जे काही राज्य मी स्थापन करील, जे काही स्वराज्य आपण निर्माण करू ते देवाचं राज्य असेल. त्याच्यामध्ये न्याय, समता आणि बंधुभाव या पलीकडे दुसरं कशालाही थारा असणार नाही. आणि हे सगळ्यांसाठी असेल, गोर गरिबांसाठी असेल, कष्टकरी लोकांसाठी असेल. आणि हे राज्य आपण त्या ठिकाणी निर्माण करणार. आणि हळूहळू सुरुवात झाली. त्यानंतर आता तुमचं विजन ठरलं, मिशन ठरलं, स्वॉट अनालिसिस झाला, किक ऑफ झाला. आता तुम्हाला हे करावं लागतं, एखादा बिझनेस उभा करताना, एखादा पक्ष उभा करताना, एखादी संघटना उभा करताना स्ट्रॅटेजीज लागतात. या ठिकाणी महाराजांच्या ज्या स्ट्रॅटेजीज जर तुम्ही बघितल्या, मगाशी मी बोलण्याच्या वेळेस सांगितलं तुम्हाला, पहिली स्ट्रॅटेजी होती की विन विदाउट वॉर. महाराजांनी या स्ट्रॅटेजी खाली चाकणचा किल्ला जो आहे, फिरोंगीचे नरसाळा त्यांच्याकडनं चाकणचा किल्ला आणि निळोजी पंत, फुलाजी सकराजी ही जी 3 भावंड होती, त्या 3 भावंडांकडनं पुरंदरचा किल्ला असा युद्ध न करता घेतला.
याला पॉलिटिकल इंटेलिजन्स म्हणतात. विन विदाउट वॉर. आजही 350 वर्षानंतर 2002 साली अमेरिकेमध्ये एक संघटना निर्माण झाली, ते राष्ट्रीय संघटना निर्माण झाली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली. विन विदाउट वॉर नावाची सुरू झाली. याचा अर्थ 350 वर्षापूर्वी महाराजांनी जी प्रिन्सिपल घालून दिली होती, ज्याच्यावरती महाराजांनी विजय मिळवले, स्ट्रॅटेजी केल्या, त्या स्ट्रॅटेजी आज जगामध्ये मोठमोठ्या देशांनी न विसरता वापरतात. आता या स्ट्रॅटेजीमध्ये प्रत्येक ठिकाणी विन विदाउट वॉर शक्य होतं का? तर शक्य नव्हतं. दुसरी स्ट्रॅटेजी होती गनिमी कावा. या गनिमी कावामध्ये काय होतं की शत्रूचे सैन्य हे माझ्यापेक्षा संख्येने जास्त असणार आहे, माझ्याकडे सैन्यबळ कमी असणार आहे, त्यामुळे मी सपाटीवरती शत्रू बरोबर युद्ध करू शकणार नाही. समजा जर केलं तर त्या ठिकाणी जीवितहानी जास्त होईल, वित्तहानी जास्त होईल. यामुळे शक्यतो ते युद्ध टाळायचं आणि माझी जी काही स्ट्रेंथ आहे, माझी काटक लोक आहे, माझी स्ट्रेंथ आहे, हा जो काही भूभाग आहे, सह्याद्री जो आहे आणि हा जो 11 प्रदेश आहे, हा जी काही माझी स्ट्रेंथ ती स्ट्रेंथ वापरून घ्यायची आणि अचानकपणे हल्ला करायचा, सरप्राइझिंग अटॅक करायचा. या सरप्राइझिंग अटॅक मध्ये आपलं कमीत कमी नुकसान व्हायला पाहिजे, शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आपले किल्ले हे ताब्यात घेता येतील, समोरचे किल्ले. आणि अशा प्रकारचा गनिमी कावा सुरू झाला. त्याच्यानंतर दुसरं होतं की एकदा राष्ट्र सुरू झाल्यानंतर एक स्ट्रॉंग इकॉनॉमिक पॉलिसी आणणं गरजेचं होतं. तर महाराजांनी जे काही किल्ले जिंकले, जे काही किल्ले घेतले, जे काही किल्ले बांधले, जे काही किल्ल्याची डागडुजी केली, त्या ठिकाणी महाराजांनी ते तंत्र वापरलं. फ्रंट क्रिएशन करताना त्यांना दुश्मनाचा भाग लुटावा लागला असेल, काही ठिकाणी त्यांना शेतसरा लावा लागला असेल, परंतु त्याची इतकी सुंदर व्यवस्थापन त्यांनी त्या ठिकाणी केलं की जेणेकरून फंड कधीही कमी पडले नाहीत. म्हणून कुठलीही संघटना उभी करताना हा विचार करावा लागतो आपल्याला की कायमस्वरूपी फंड कसे क्रिएट करता येतील, म्हणून ह्याला महत्व देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे गुप्तहेर संघटना जी आहे ती प्रत्येक राज्याचा कणा असते. आजही गुप्तहेर संघटना आहेत, परंतु त्या काळी गुप्तहेर संघटना 3 कामं करायच्या. एक, मार्केटिंगचं काम करायचं. म्हणजे काय व्हायचं की बहिर्जी नाईकांसारखी जी लोक असतील ती परराज्यामध्ये जायची, दुश्मनाच्या राज्यामध्ये जायची, तिथली इत्थंभूत माहिती काढायची. त्या ठिकाणी युद्ध जर केलं किंवा त्या ठिकाणी जर आपण स्वारी जर केली, त्या ठिकाणी जर तो भूभाग जर मिळवला तर त्या ठिकाणून आपल्याला मिळणार काय, दुश्मनाची कमजोरी कुठली आहे, दुश्मनाची स्ट्रेंथ कुठली आहे, या गोष्टींची इत्थंभूत माहिती मार्केटिंग सारखं म्हणजे बिझनेस एक्सपान्शन ज्याला म्हणतो तशा गोष्टी त्या काळी गुप्तहेर खात्याला कराव्या लागायच्या. नंबर 2 त्यांना करावं लागायचं की आपली जी काही सरहद्द आहे, आपल्या स्वराज्याची जी सरहद्द आहे किंवा आपल्या देशाची जी सरहद्द आहे, त्याला दुश्मनांकडून कुठलाही प्रकारचा धोका आहे का याची काळजी त्यांना सातत्याने घ्यावी लागायची. आणि ती जी काही गोष्ट आहे ती गोष्ट सातत्यानं ती महाराजांकडे किंवा अष्टप्रधान मंडळाकडे ही पोहोचवली जायची, जेणेकरून राज्य कायम जागृत राहायचं. आणि तिसरी गोष्ट अशी होती की आपण शत्रूचं सैन्य घेतल्यानंतर त्या ठिकाणच्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत, चांगली लोक कुठली आहेत, ती कशी टॅप करायची, ती स्वराज्यामध्ये कशी आणायची आणि स्वराज्याच्या विस्तारासाठी ती लोक वापरून कशी घ्यायची, या प्रकारच्या जे काही टिप्स आहेत त्या अगोदरच कुठलीही मोहीम आखताना त्या महाराजांकडे इत्थंभूत यायच्या. म्हणून गुप्तहेर संघटनेवरती जेवढं महाराजांचा खर्च होता तेवढा कुठल्याही राज्याचा किंवा त्या काळच्या सोकळ राज्याचा नव्हता. म्हणून तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी काही तुमच्याकडे असेल त्यावरती तुम्हाला खर्च करत राहणं किंवा त्याला थोडंसं वेटेज देणं महत्वाचं आहे. म्हणून बिझनेसमध्ये असताना तुम्ही इन्फॉर्मेशन जी टेक्नॉलॉजी आहे, बाहेरच्या आपल्या कॉम्पिटिटरकडे काय चाललंय, कॉम्पिटिटरची स्ट्रेंथ काय, कॉम्पिटिटरचे विकनेसेस काय, आपल्या प्रोडक्टची स्ट्रेंथ काय, आपल्या प्रोडक्टमध्ये काय सुधारणा केल्यानंतर आपलं प्रोडक्ट त्या काळामध्ये आपलं प्रोडक्ट या आपल्या कॉम्पिटिशनच्या पुढे जाऊ शकतं आणि आपण मार्केट निर्माण करू शकतो. या गोष्टींचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल शिवाजी महाराजांचे जर टेक्निक जर वापरल्या बघितलं तर. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट होती की मायक्रो प्लॅनिंग. तुम्ही थोडंसं डिटेल घे, आता फक्त टच करून जातो मायक्रो प्लॅनिंगला. मायक्रो प्लॅनिंग जो आहे ना, मायक्रो प्लॅनिंग हा शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक युद्धाचा किंवा प्रत्येक स्वारीचा हा बेस होता, बेस. याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. मायक्रो प्लान जर तुमचा असेल, इत्थंभूत जर असेल, प्लान ए प्लान बी जर असेल आणि परफेक्ट जर गोष्टी जर तुमच्या असतील तर तुम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहत नाही, तुम्हाला सक्सेस मिळाल्याशिवाय राहत नाही. परंतु मायक्रो प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जाऊन महाराजांनी तुम्ही जर महाराजांकडे हे जर बघितलं तर साधारणपणे
आपण आता शत्रूवर जर विजय मिळवायचा असतील तर आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करणं गरजेचं आहे. काही अशा गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे की जे शत्रूला माहिती नाही किंवा शत्रूला जमणार नाही किंवा शत्रूने आतापर्यंत केलेलं नाही. ज्याला आजही आपण जर बघितलं तर आज मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात आणि एवढ्या अंतराने आपण बोलतोय दुसऱ्याबरोबर, परंतु मी जे काय बोलतो ते लाईव्ह तुम्हाला दिसतंय आणि तुम्ही जे काही कॉमेंट्स करता त्या लाईव्ह मला दिसतात. त्या काळी सुद्धा अशा काही प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी टेक्निक म्हणून वापरल्या. त्याला आज आपण आयटी टेक्नॉलॉजी बरोबर कम्पेअर करू शकतो. बहिर्जी नायकांचा गुप्तहेर खातं जे होतं त्या खात्यामध्ये साधारणपणे 3500 लोक काम करायचे. आजही इतिहासाला बहिर्जी नाईक आणि त्यांची जर 5 प्रमुख जर लोक सोडली तर इतिहासाला माहिती नाहीत. त्या सुंदरजी असतील, यशोदजी असतील, त्याच्यानंतर विश्वास मोसेखोरे असतील, अशी तुरळक 5 लोक माहिती आहेत इतिहासाला बहिर्जी नाईक सोडून. पण लोक याचा अर्थ त्या काळचं गुप्तहेर खातं किती गुप्त होतं की 350 वर्षानंतर सुद्धा त्या लोकांची नावं नाहीत अजून इतिहासाला माहिती. असं तुम्हालाही तुमच्या प्रोडक्टची काही माहिती किंवा काही गोष्टी इतक्या गोपनीय ठेवाव्या लागतील की ते कळलं नाही पाहिजे. तर सांगताना पुढे जातो मी की बहिर्जी नाईकांच्या खात्यामध्ये त्यावेळेस जो कोणी जॉईन व्हायचा त्याला एक ओळखपत्र दिलं जायचं. आज जसं आपल्याला कंपनी जाताना आयडेंटिटी कार्ड मिळतं ना, तसं ओळखपत्र दिलं जायचं. ते ओळखपत्र असायचं की सोन्याचं बेलाचं पान जे असायचं, बेलाचं पान, आणि त्याच्यावरती बहिर्जी नाईकांचा स्वतःचा एक शिक्का असायचा. ते ओळखपत्र म्हणून वापरलं जायचं. ओळखपत्र म्हणून वापरलं जायचं. ते ओळखपत्र वापरत असताना व्हायचं काय की समोरचा एक दुसऱ्याला भेटल्यानंतर आता ही लोक काय व्हायची, आग्र्यावरून न्यूज घेऊन यायची आणि ती काही डायरेक्ट इथं शिवनेरीवरती किंवा राजगडावरती किंवा रायगडावरती यायची नाही. ती मध्ये कुणाला तरी पास ऑन करावं लागायची आणि ही न्यूज एकाकडनं दुसऱ्याकडे किंवा खलिता एकाकडनं दुसऱ्याकडे आणला जायचा आणि तो शत्रूच्या ताब्यात सहज सापडू शकायचा. आणि दुसरी गोष्ट काय व्हायची, ही लोक वेषांतर करून यायची. वेषांतर करून आल्यामुळं कुणी बैराग्याचा वेश घेतलेला असायचा, कुणी संन्यासाचा वेश घेतला असायचा, कुणी फकीराचा वेश घेतलेला असायचा. त्यामुळे एक दुसऱ्याला ओळखायचं कसं, एक दुसऱ्याकडे खलिता द्यायचा कसा, एक दुसऱ्याकडे न्यूज द्यायची कशी, आणि जर ती न्यूज जर लीक जर झाली तर राजांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारची ती गोष्ट असायची. त्यामुळे ती परफेक्शन त्यात असणं गरजेचं होतं. म्हणून हे ओळखपत्र दिलेले होते. एक दुसऱ्याला तुम्ही दाखवलं त्याच्यानंतर सुद्धा ती एक दुसऱ्याला इन्फॉर्मेशन द्यायची नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा युजर नेम होतं. एकदा ओळखपत्र दाखवल्यानंतर दुसऱ्याचं ओळखपत्र बघितल्यानंतर एकाने म्हणायचं रानचा वारा आणि गप्प राहायचं. समोरच्याकडून रानचा वारा होती युजर नेम, समोरच्याकडनं जोपर्यंत आईचा भुत्या हे पासवर्ड येत नाही तोपर्यंत इन्फॉर्मेशन द्यायची नाही. याचा अर्थ आजच्या युगामध्ये जसं आपण आयडेंटिटी कार्ड वापरतो, एखाद्या कॉम्प्युटर सुरू करताना युजर नेम वापरतो, पासवर्ड वापरतो, तशा प्रकारची व्यवस्था त्यावेळी होती. आपण आज पासवर्ड म्हणतो, त्यावेळी फक्त ते परवलीचा शब्द म्हणायचे, एवढाच फरक होता. परवलीचा शब्द म्हणायचे. आणि आज जसं आपण ओटीपी वापरतो ना, तसं त्या काळी किल्ला सोडताना, बाहेर जाताना आणि परत बाहेर आतमध्ये येताना सुद्धा त्या काळी परवलीचा एक छोटासा शब्द दिला जायचा आणि पासवर्ड दिला जायचा टेम्पररी. म्हणजे किल्ल्यातून तुम्ही बाहेर गेला आणि परत किल्ल्यात जर यायचं असेल तर तो तेवढा शब्द वापर, जर तुम्ही शब्द सांगितला नाही तुम्हाला किल्ल्यात घेतलं जायचं नाही. याचा अर्थ तो टेम्पररी पासवर्ड होता, टेम्पररी थोड्या काळापुरता परवलीचा शब्द होता की ज्याला आजच्या काळामध्ये आपण ओटीपी म्हणतो, वन टाइम पासवर्ड म्हणतो. अशा काळाची त्यावेळी व्यवस्था होती. दुसरी गोष्ट, महाराजांनी त्या काळी ऊन, वारा, पाऊस, जाळ याचा जेवढा सुंदर उपयोग करून घेतला त्या तसा उपयोग कोणीही करून घेतला नाही. याचा अर्थ ती आउट ऑफ बॉक्स थिंकिंग होत्या. दुश्मनांच्या पुढे चार हात ज्याला म्हणतो आपण, 4 पावलं ज्याला म्हणतो आपण, ती 4 पावलं दुश्मनांच्या पुढे अशा काही गोष्टी महाराजांनी क्रिएट केलेल्या होत्या की दुश्मनांच्या पुढे ते जात होते. त्यातली त्यात तुम्ही जर रायगड जर बघितला, रायगड त्या मानाने 44 फूट जो आहे, 44 फूट समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे आणि बाकीच्या किल्ल्यांच्या मानाने उंचीवर आहे. आणि त्याला जर बघितलं तर 65 किलोमीटर, एक साधारणपणे 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरात किंवा 65 किलोमीटरच्या अंतरात एक 65 किल्ल्यांचं त्या ठिकाणी त्याला हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, की त्या ठिकाणी संरक्षण. तर या ठिकाणी न्यूज देण्यासाठी एक यंत्रणा ठरलेली होती. पांढरा जर धूर जर रायगडावरून जर आला तर समजलं जायचं की बातमी चांगली आहे. म्हणजे राजे पन्हाळगडावरून सुटलेले असतील किंवा राजे आग्र्यावरून सुटलेले असतील किंवा एखादी चांगली गोष्ट झालेली असेल तर ती पांढरा जर धूर आला तर समजलं जायचं की ही चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, काही वनस्पती टाकून, एखादी वाईट बातमी असेल तर वनस्पती टाकून
काळाधूर केलं जायचं, त्यावेळी करायचं की बातमी खराब आहे. एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावरून तिसऱ्या किल्ल्यावरून चौथ्या, अशा सगळ्या किल्ल्यांना ती न्यूज दिली जायची. माणूस फिजिकली इकडचा तिकडं न जाता. दुसरं एक उदाहरण, ज्यावेळेस आग्र्यामधनं शिवाजी महाराज बाहेर पडले, त्यावेळी आग्र्यामधनं बाहेर पडल्यानंतर जायचं कुठं हा मोठा प्रश्न होता. त्याकाळी शंभू राजांनी साधारणपणे 17 ते 18 किलोमीटरवरती आग्र्यापासून जी काही एका कुंभाराकडे गंज आणि मडकीची भाजण्याची जी वीटभट्टी होती, ती वीटभट्टी जी पेटवलेली होती, त्या वीटभट्टीच्या जाळाकडे आणि धुराकडे फक्त निशाणी म्हणून बघितलं गेलं आणि त्या ठिकाणी त्या दृष्टीनेच गेले. ज्या ठिकाणी काही माहीत नसताना फक्त त्या जाळाकडे आणि धुराकडे बघून गेले. तर अशा प्रकारचं नियोजन अगोदर कुणीही केलेलं नव्हतं. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, कोंढाणा सर झाला, कोंढाणा ज्यावेळेस सर झाला त्यावेळेस काही माणूस येऊन सांगितलं नाही कोंढाणा सर झाला राजगडावरती महाराजांना. तो कोंढाणा सर झाल्यानंतर त्या ठिकाणी गंज पेटवली गेली आणि तो जो काही उजेड आहे, तो उजेड बघून महाराजांना खबर गेली की कोंढाणा जिंकलेला आहे. आणि दॅट वॉज नथिंग बट, आजच्या युगात जर म्हणत असाल तुम्ही तर आयटी टेक्नॉलॉजी, त्या काळची आयटी टेक्नॉलॉजी की जी महाराज सोडून दुसरी कुणीही केली नाही. त्याच्या पूर्वी कधी केली नाही, पुढे कुणी केली नाही. काही गोष्टींचं भानही ठेवलं जायचं. जेव्हा बाजीप्रभूंनी पन्हाळा सोडला आणि पावसाचे दिवस होते, पावसाचे दिवस घोडखिंडीतून बाजीप्रभूंना मागे ठेवलं गेलं आणि विशाळगडावर जेव्हा महाराज पोहोचले, विशाळगडावर महाराज पोहोचल्यानंतर त्यावेळी जाळ करणं शक्य नव्हतं कारण पाऊस होता, धूर करणं शक्य नव्हतं कारण पाऊस होता आणि त्यांना एवढ्या आतमध्ये घोडखिंडीत ते कळलंही नसतं. मग त्या ठिकाणी काळ वेळ पाहून, त्या ठिकाणची परिस्थिती पाहून तोफांचे आवाज दिले गेले आणि तोफांचे आवाज दिले गेल्यानंतर इकडं बाजीप्रभूंना कळलं की माझा राजा, माझा स्वामी सुखरूप गडावर पोहोचलेला आहे आणि त्यांनी सुखाने प्राण सोडला. सांगायचा उद्देश एवढाच आहे की त्या काळी महाराजांनी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, ज्याला आपण म्हणतो की तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा वेगळं काहीतरी तुम्ही निर्माण करा की जेणेकरून तुमचं एक विनिंग एज ज्याला म्हणतो, तुमच्या धंद्यामध्ये असेल, तुमच्या पक्षामध्ये असेल, एक विनिंग एज राहू शकतं. आणि तशा प्रकारचं विनिंग एज आज जर काही शिकण्यासारखं असेल तर महाराजांकडनं त्या काळी जे विनिंग एज होतं, जी त्या ठिकाणी त्यांनी ती जी परिस्थिती होती त्या परिस्थितीचा पुरेपूर वापर करून घेतला, ते शिकण्यासारखं आहे. पशुपक्ष्यांचे आवाज म्हणू नका किंवा रानातून एक ठिकाणी आजही तुम्ही जर बघितलं ना की साधारणपणे किल्ले फिरणारे जे लोक आहेत, की पर्यटन करणारे लोक आहेत, आजही एखाद्या रानातून जाताना मागचा जो माणूस आहे त्याला कळण्यासाठी थोडेसे ना आपण त्याला कपडे जे आहेत ना, फाटके कपडे वगैरे त्या ठिकाणी बांधून जातात झाडाला, ती निशाणी असते की या ठिकाणावरून गेलेला आहे किंवा हा रस्ता जो जाण्यासाठी योग्य आहे. अशा प्रकारची खूप गोष्टी सांगता येतील. वेळेच्या अभावी आपल्याला थोडंसं पुढे जावं लागेल. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर महाराजांची साधारणपणे महाराजांचे काही ज्याला आपण कोर व्हॅल्यूज ज्याला म्हणतो की धंद्यामधल्या, राजकारणामधल्या तुम्ही जर कुठेही असाल तर कोर व्हॅल्यूज असणं गरजेचं असतं आणि त्या कोर व्हॅल्यूची जीवनामध्ये कधी कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. तशा महाराजांच्या स्वराज्य निर्मिती करताना 2 कोर व्हॅल्यूज होत्या. मी जे काही स्वराज्य निर्माण करील हे माझ्या आया बहिणींची जी इज्जत आहे, आया बहिणींच्या इज्जतीसाठी करील. माझ्या स्वराज्यामध्ये आया बहिणींच्या इज्जतीला हात लागता कामा नये. जर तसं जर घडलं तर माझ्या आणि मोगलांच्या राज्यामध्ये फरक तो काय राहील. म्हणून पहिली कोर व्हॅल्यू होती की श्री सन्मान, परश्री सन्मान ही सगळ्यात महत्वाची आणि कोर व्हॅल्यू होती, ती महाराजांनी आयुष्यभर जपली. त्याचं साधं उदाहरण जर सांगायचं तर झालं, महाराज 15 वर्षाचे 15.5 वर्षाचेच असतील. रांझ्याच्या पाटलाची या ठिकाणी सिंहगडाच्या पायथ्याला रांझे नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी बाबाजी भिकाजी गुजर नावाचा पाटील होता, गावचा पाटील, माजूर पाटील. त्यानं गावातल्या एक रामजी खोडे नावाचा जो काही धनगर होता, त्या माणसाच्या मुलीवर बलात्कार केला आणि ती केस रामजी खोडेंनी महाराजांकडे आणली. महाराजांकडे ती केस आणल्यानंतर महाराजांनी त्याला आश्वस्त केलं आणि महाराजांनी त्याला ठेवून घेतलं आणि येसाजीला सांगितलं की येसाजी, हा जो कोणी माजुरा पाटील आहे त्याला माझ्यासमोर उभा करा. येसाजी गेले, 5 लोकांना घेऊन येसाजी गेले आणि त्यांनी सांगितलं की महाराजांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. त्या ठिकाणी त्या माजुरा पाटलांनी काय सांगितलं, अरे तुझा राजा नुसतं नावाचा राजा आहे, मी गावचा पाटील आहे, हे गाव माझं अंधन आहे, या गावाला पाहिजे तसा मी वापरेल. अरे गाव माझ्यासाठी आहे, मी भ्रष्ट करेल, जसं पाहिजे तसं वापरेल. आणि मगरुरी पाटील बोलला. ही मंडळी मागे आली आणि महाराजांना सांगितलं की पाटील येत नाही. बाजी पसलकरांनी एकच सांगितलं, 65 वर्षाचे होते बाजी पसलकर. बाजी पसलकरांनी सांगितलं की येसाजी, ही जी कमरेला नेलेली तलवार जी होती ती काही शोभेसाठी नेली होती, जर येत नसेल तर मुसक्या बांधून आणा त्याच्या. महाराजांनी सांगितलं मुसक्या बांधून आणा. ही मंडळी गेली 50 लोक घेऊन, रांझ्याच्या पाटलाला मुसक्या बांधून आणलं गेलं.
महाराजांसमोर उभं केलं. महाराज लाल किल्ल्यामध्ये होते आणि महाराजांसमोर उभं केलं गेलं. महाराजांनी विचारलं, गुन्हा मान्य आहे का? पाटलांनी सांगितलं, मी गुन्हा केलाय, पण मी गावचा पाटील आहे, मी आदिलशाहीमध्ये येतो, आदिलशाही माझ्यावरती ही सत्ता गाजवू शकते, हा अधिकार तुम्हाला नाही. महाराजांनी सांगितलं, माझ्या राज्यामध्ये, माझ्या जागिरीमध्ये असेल, माझ्या राज्यामध्ये असेल, या ठिकाणी परस्त्री जी आहे ती माते समान मानली जाईल, कुठलाही अनादर करता कामा नये. आणि पाटलाचे सर्वांसमक्ष एक हात आणि एक पाय तोडला गेला. आणि महाराजांनी सांगितलं, या पाटलाला रांजामध्येच पुढे नेऊन गाढवावरून त्याची धिंड काढा, म्हणजे बाकीच्यांना कळेल, बाकीचे जे वतनदार असतील, देशमुख असतील, पाटील असतील, देसाई असतील, कुलकर्णी असतील, सर्वांवरती एक वचक राहायला पाहिजे की इथून पुढे या स्वराज्यामध्ये, शिवाजीच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्त्रीवर अत्याचार चालणार नाही. आणि अशा प्रकारे त्यावेळी एक वचक शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि एक डिसिप्लिन लावलं. ही महाराजांची कोर व्हॅल्यू होती, ही महाराजांनी शेवटपर्यंत जपली. त्याचं दुसरं उदाहरण देता येईल आपल्याला की महाराज दक्षिण दिग्विजय स्वारीवर असताना, म्हणजे हा राज्याभिषेकानंतरचा भाग आहे, म्हणजे किती वर्ष ती व्हॅल्यू जपली पहा. दक्षिण दिग्विजयवर असताना कर्नाटकामध्ये एक बेलवडी नावाचं ठिकाण आहे. त्या बेलवडी नावाच्या ठिकाणामध्ये सावित्री देसाई नावाची एक आपण त्याला म्हणतो पाटलीन होती, ती तिची गडी होती. आणि ती आणि तिची लोक महाराजांची ज्यावेळेस त्या गावाच्या जवळपास महाराजांची ज्यावेळेस छावणी होती, त्यांची बैल जी ती बैल पळवून न्यायची, त्यांची वैरण पळवून न्यायची. महाराजांनी सखुजी नावाच्या एका सरदाराला त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. सखुजीने तंबी देऊन आला, परंतु उर्मटपणे त्या लोकांनी उत्तर दिलं की तुमच्यात हिंमत असेल तर ती बैल सोडून न्या. महाराजांनी सखुजीला सांगितलं की तुम्ही बंदोबस्त करून या, आपली लोक घेऊन जा, बंदोबस्त करून या. रखुजी गेले, सखुजी सरदार गेले त्या ठिकाणी, परंतु दुर्दैवाने थोडीशी माघार घ्यावी लागली आणि बाई चिकाटीने लढली. जिद्दी होती बाई चिकाटीने लढली. नवरा नव्हता, नवरा मृत पाडला होता, तरी सुद्धा बाई चिकाटीने लढली. सखुजीला त्याचा राग आला, सखुजी पुन्हा गेला, गडीवरती आक्रमण झालं, त्या ठिकाणी पराभव केला गेला. सावित्री देसाईचा पराभव केला गेला, तिला महाराजांसमोर काढण्या लावून आणण्यात आलं. महाराजांसमोर उभं केलं. महाराजांनी सांगितलं की ह्या गोष्टी खरं मला आवडत नाहीत. तुमच्यासारख्या स्वाभिमानी अनेक स्त्री जातीने, शूर स्त्री जातीने अशा माझ्यासमोर उभं राहणं हे खरं मला आवडत नाही. परंतु तुम्ही हे जे काही स्वराज्याचं आमचं कार्य आहे, या स्वराज्याच्या कार्यामध्ये तुम्ही सामील व्हा, यालाही हातभार लावा. आपण आपल्या धर्मासाठी, हिंदू राष्ट्रासाठी ही जी काही धडपड चाललेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा. बाईच्या डोळ्यामध्ये महाराजांनी अंगार बघितला आणि बाईंनी सांगितलं, कुठल्या स्वराज्याची आणि कुठल्या स्वाभिमानाची गोष्ट करता शिवाजी राजे? राजांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. राजांनी सांगितलं, जे काय असेल तुम्ही स्पष्टपणे सांगा, तुम्हाला मी अभय देतो, काही होणार नाही. तिने सांगितलं, मी स्पष्ट सगळ्यांसमोर सांगू शकत नाही. सगळ्यांना सूचना झाली, सगळे तंबूच्या बाहेर गेले, शामियान्याच्या बाहेर गेले. आणि त्या बाईंनी सांगितलं की महाराज, मी तुमच्या समोर आज अपराधी म्हणून उभी आहे, मी पराजित म्हणून उभी आहे. तुम्ही माझं मुंडकं पाहिजे तर खुशाल मारू शकता, परंतु हे माझं जे बाळ आहे, ह्या बाळाला तोशिष लागता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, हा जो काही तुमचा सरदार आला होता, सरदाराने नुसतंच माझा पराभव केला नाही, तर माझी त्यांनी आबरू घेण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी सांगितलं, बाई, कुठलाही शब्द वापरताना तुम्ही विचारपूर्वक वापरा, कारण माझ्या राज्यामध्ये माझं राज्य निर्माण करताना याच बेसिसवर माझं राज्य निर्माण झालेलं आहे की माझ्या राज्यामध्ये परस्त्रीचा स्वाभिमान जपला जाईल, परस्त्रीचा अभिमान जपला जाईल, तिच्याकडे माते समानच पाहिलं जाईल. आणि तुम्ही माझ्या समोर जे आलात ते माते समानच आहात, माझ्या बहिणी समानच आहात. तिने सांगितलं, राजा, हे तुझ्यापर्यंत ठीक आहे, परंतु तुझ्या सरदाराने जे कृत्य केलं आहे ते अक्षम्य आहे. सगळ्यांना परत बोलवलं गेलं. सखुजीला विचारलं, सखुजी, बाई बोलतात ते खरं आहे का? काही बोलायच्या अगोदरच सखुजीने सांगितलं की महाराज, ती साफ खोटं बोलते. महाराजांनी सांगितलं की मी कुठलाही विषय काढला नाही, तुला काही विचारलं नाही, तरी तुझ्या तोंडून तू सांगितलंस. आणि मग मात्र सखुजी घाबरला, थरथर कापायला लागला आणि त्यांनी सांगितलं की महाराज, हात जोडतो मी तुम्हाला, गुन्हा झाला माझा. महाराजांनी सांगितलं, या गुन्ह्याला क्षमा नाही. अरे मग जे मी राज्य निर्माण करतोय आणि मोगलांचं राज्य आणि आपल्या राज्यामध्ये फरक तो काय राहिला?
या कोर व्हॅल्यूवरती महाराजांनी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि सर्वांसमक्ष महाराजांनी त्या सखुजीचे दोन्ही डोळे काढायला लावले आणि त्या बाईला सांगितलं, सावित्री देसाईला सांगितलं की बाई, माझ्या माणसाकडून चूक झालेली आहे, मला माहिती आहे हा अक्षम्य अपराध आहे, परंतु माझी तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती आहे ताई की माझ्या राज्याला अशा प्रकारचा परत रोग लागू नये एवढाच आशीर्वाद तुम्ही मला द्या, अशा प्रकारचं कृत्य परत कधी माझ्या कुठल्याही माणसाकडून घडू नये अशाच प्रकारचा आशीर्वाद तुम्ही मला द्या. आणि डोळ्यात पाणी आलं सावित्रीबाई देसाईच्या. तिने कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की अशा प्रकारचं काय होईल. आणि महाराजांनी तिला तिचं गाव तर गाव, शेजारचे आणखीन 3 गाव अंगण म्हणून दिली. आजही तुम्ही जर कधी धारवाड जिल्ह्यामध्ये जर गेलात त्या बेलवडीच्या गावामध्ये त्या मारुतीच्या मंदिरामध्ये 3 शिवाजी महाराज जिवंत असताना महाराजांचं पहिलं शिल्प तिने करून घेतलंय की महाराज बसलेल्या तिच्या मांडीवरती लहान मुलगा आहे, ती समोरच्या बाजूला उभी आहे. अशा प्रकारची कोर व्हॅल्यू असते बिझनेसमध्ये, ती कोर व्हॅल्यू जपणं गरजेचं असतं. तुमच्या बिझनेसमध्ये असेल, पक्षामध्ये असेल किंवा एखादा तुम्ही एखादा पक्ष घडवत असाल किंवा एखादा संस्था स्थापन करत असाल तर त्याच्यामध्ये ती कोर व्हॅल्यू जपणं तुम्ही खूप गरजेचं आहे. म्हणून कोर व्हॅल्यूला हे महाराजांच्या दृष्टीने प्रचंड महत्व होतं आणि शेवटपर्यंत त्यांनी जपलं. तसं तुम्ही त्या ठिकाणी जपणं गरजेचं आहे आणि महाराजांकडून हे खूप शिकण्यासारखं आहे. त्यानंतर मगाशी आपण जे बोललो की मायक्रो प्लॅनिंग, हा मायक्रो प्लॅनिंग जो भाग आहे तो मायक्रो प्लॅनिंग जो भाग आहे हा मायक्रो प्लॅनिंगला आपण महाराजांच्या तसं जर बघितलं तर महाराजांच्या लष्करामध्ये आज आपण जो बोलतो एवढ्या वर्षानंतर आपल्याकडे एखादी संघटना आहे किंवा एखादी ऑर्गनायझेशन आहे, मोठी कंपनी आहे, त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असतं. परंतु 350 वर्षापूर्वी महाराजांकडे बघितलं तर महाराजांचे त्या काळचे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर तसे अवेलेबल आहे की त्याला तक्ता म्हणतात, आपण स्ट्रक्चर म्हणतो ते तक्ता, त्या काळी तक्ता म्हटलं जायचं. त्यामध्ये सगळ्यात खाली बारगीर किंवा शिलेदार असायचे. प्रमुखाने 4 भाग पाडले जायचे. एक घोडदळ, दुसरं पायदळ, तिसरं गुप्तहेर संघटना आणि चौथं अंगरक्षक. तर घोडदळ जे होतं आणि पायदळ जे होतं त्याच्या खालच्या बाजूला जर बघितलं तुम्ही तर त्याला बारगीर म्हटलं जायचं. घोडदळाच्या खालच्या बाजूला बारगीर किंवा शिलेदार. बारगीरचा अर्थ असा होतो की ज्या राज्याकडनं किंवा स्वराज्याकडनं घोडा मिळणार आणि त्या घोड्याची सगळी व्यवस्था स्वराज्य करणार त्याला बारगीर म्हणलं जायचं. आणि शिलेदार त्याला म्हणतात की ज्याचा स्वतःचा घोडा असेल आणि तो स्वराज्यासाठी लढाईसाठी वापरला जाईल. आज त्या काळी महाराजांकडे टेम्पररी मॅनपॉवर आणि कन्फर्म मॅनपॉवर अशा गोष्टींचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं होतं की साधारणपणे 60% लोक जी होती ती परमनंट मॅनपॉवर होती आणि 40% लोक होती ती टेम्पररी मॅनपॉवर होती. व्हायचं काय की ज्यावेळी युद्धाला जायच्या अगोदर साधारणपणे ही लोक शेतकरी लोक होती. 8 महिने शेती पिकवली जायची, त्यानंतर दसऱ्याला सीमोल्लंघन म्हणून ती युद्धासाठी बाहेर पडली जायची. अशा प्रकारची टेम्पररी लोक जी होती 40%, त्यानंतर युद्धामध्ये सामील व्हायची. तर बारगिरानंतर पुढे जमादार होते, त्यानंतर हवालदार होते, त्याच्यानंतर 1000 मनसबदार होते, त्याच्यानंतर 5000 मनसबदार होते, त्यानंतर सरनौबत होते, सरसेनापती. अशा प्रकारची यंत्रणा होती. महाराजांच्या सैन्यामध्ये प्रत्येकाला साधारणपणे 2 तारखेला पगार हा न चुकता व्हायचा. म्हणजे कुणाला तुम्ही वायदा करू शकायचे की बॉस 2 तारखेला जर पगार होणार 4, 5, 10चा वायदा करू शकायचे. आज जसे कंपनीचे पगार डॉट होतात तसे त्या काळी महाराजांच्या वेळी हे पगार डॉट व्हायचे. आणखी दुसरी गोष्ट एक होती की जी काही लोक होती ठराविक स्ट्रक्चरवरची लोक होती त्यांना मंथली पगार होता. आणि आज जे आपण कंपनीमध्ये CTC ज्याला म्हणतो की वार्षिक पगार जो म्हणतो तशा प्रकारचा वार्षिक पगार 1000 मनसबदार, त्यानंतर 5000, त्याच्यानंतर 70,000, त्याच्यानंतर पुढे जी काही लोक होती त्या लोकांना CTC होतं. म्हणजे वार्षिक उत्पन्न जे होतं ना, वार्षिक उत्पन्न दिलं जायचं. मोरोपंत पिंगळ्यासारख्या माणसाला 1,00,000, 1,25,00,000 किंवा 1,75,000 4पर्यंत वार्षिक उत्पन्न होतं. त्यानंतर गुप्तहेर संघटना डायरेक्ट महाराजांना रिपोर्ट करायच्या. आज जसं बघतो आपण की SRF ज्याला म्हणतो आपण की स्टेट रिझर्व्ह फोर्स असं ना, स्टेट रिझर्व्ह फोर्स सुद्धा महाराजांच्या काळामध्ये 10,000 सैन्य जे होतं ते स्टेट रिझर्व्ह फोर्सचा उपयोग केला जायचा. राखीव दल त्याला म्हटलं जायचं. ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी कुमक जर कमी पडली तर दुसऱ्या किल्ल्याची काढून द्यायला लागू नये आणि त्या किल्ल्याला परत प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अशा प्रकारची 10,000ची योजना केलेली होती. ती 10,000 कुमक जी आहे ती वापरली जायची. 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 10,000 कुमक जी आहे
तर 10,000 कुमक त्या ठिकाणी वापरली जायची आणि ती SRF म्हणजे स्टेट रिझर्व्ह फोर्स होती. तशाच प्रकारे पायदळ पण होतं. महाराजांनी काय केलं होतं की घोडदळ आणि पायदळ मध्ये 40% जे आहे ते पायदळ होतं आणि 60% जे घोडदळ होतं. हे कशासाठी होतं? महाराजांमध्ये त्या काळची त्यांचे जे काही ज्याला म्हणतो ना आपण बाकी सत्ता जे होत्या किंवा दुश्मन जे होते त्यांच्यामध्ये फरक होता. त्यांच्या याच्यामध्ये उंट जास्त होते, घोडे जास्त होते, उंट जास्त होते, त्याच्यानंतर हत्ती जास्त होते, घोडे थोडेफार प्रमाणात होते, पायदळ जास्त असायचे. कारण ती लोक जमिनीवरती युद्ध करायची आणि तोफा जास्त असायच्या. परंतु महाराजांच्या याच्यात जर तुम्ही बघितलं तर 60% घोडदळ होतं, 40% पायदळ होतं. कारण महाराजांच्या प्रत्येक जर योजना जर तुम्ही बघितल्या तर रात्रीत होत्या, त्याच्यानंतर खूप कमी कुमक जाऊन त्या केल्या जायच्या आणि वेल प्लॅनने केल्या जायच्या. आता हे सैन्य ज्यावेळेस युद्धाला निघायचं त्यावेळी त्याच्याकडे ड्रायफ्रुट्स असे दिले जायचे. म्हणजे एखाद्या ठिकाणी लपून जर सैन्य जर बसलं तर 5-5, 6-6 दिवस आरामात त्याला तिथून कुठली जाळ न करता, कुठलं अन्न न शिजवता जगता यायला पाहिजे. म्हणून अशा ठिकाणी ड्रायफ्रुट्स असेल म्हणजे शेंगदाणे असतील, खोबरं असेल, गूळ असेल, त्याच्यानंतर काजू असतील, बदाम असतील, हरभरे असतील, अशा प्रकारे त्या ठिकाणी चणे असतील, अशा ठिकाणी घोड्यासाठी आणि माणसांसाठी सुद्धा त्या ठिकाणी हा ड्रायफ्रुट्स असायचे. आणि पखालीमध्ये 4 ते 5 दिवस पुरेल एवढं पाणी असायचं. त्यामुळं कधीही या सैन्याला कुणालाही या सैन्याची भनक लागली नाही त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट किल्ल्यावरती महाराजांचं मॅनेजमेंट असं होतं, किल्ल्यावरती साधारणपणे 300, छोट्या किल्ल्यावरती 300 सैनिक आणि मोठ्या किल्ल्यावरती 500 सैनिक असतील आणि किल्ल्याच्या खालच्या बाजूला 1,500 ते 2,000 घोडदळ कायम तैनात राहील अशा प्रकारची व्यवस्था त्यावेळी होती. तर अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊ. मायक्रो प्लॅनिंगचं मी मगाशी सांगितलं. मायक्रो प्लॅनिंगचं हे सांगताना मी आता आपल्याला बरीचशी उदाहरणं सांगता येतील, पण एक उदाहरण जे आहे ते आपण थोडंसं ना डिटेलमध्ये घेणार आहोत. मायक्रो प्लॅनिंगची उदाहरणं आपल्याला सुरतेवर जो छापा मारला तेही सांगता येईल, त्यानंतर आग्र्याची सुटका आहे तेही सांगता येईल, पन्हाळ्यावरून सुटका आहे तेही सांगता येईल, त्यानंतर शाहिस्ते खानाची जी काही बोट छाटली तेही सांगता येईल. मी यासाठी आजच्या याच्यामध्ये घेतलेलं आहे की ते अफजल खान वध जो आहे, अफजल खान वध जो आहे तो केलेला आहे, तो घेतलेला आहे मायक्रो प्लॅनिंगसाठी. आता मायक्रो प्लॅनिंग या ठिकाणी जर तुम्ही अफजल खान जर वध जर बघितला ना, अफजल खान वध हा भावनिक दृष्टिकोनातून बघू नका. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये फरक एक आहे की बाकीचे आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस तो आपण एक भावनिक दृष्टिकोनातून अभ्यास करतो. या ठिकाणी तुम्ही मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. या ठिकाणी कडशा स्ट्रॅटेजीज, त्याच्यानंतर जे काही त्या ठिकाणी प्लान वापरले गेले, दोन्ही बाजूनी प्लान झाले. म्हणजे अफजल खानाकडून पण झाले, अफजल खानाकडून पण स्ट्रॅटेजीज वापरल्या गेल्या, शिवराजांकडून पण स्ट्रॅटेजीज वापरले गेले. याचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्या खोलात मी थोडंसं जाणार आहे. अफजल खान कोण होता? त्यावेळी विजापूरमध्ये त्यांनी विडा उचलला, पण अफजल खान होता कोण? अफजल खान हा त्या आदिलशाहीमध्ये भटारखान्यामध्ये एका काम करणाऱ्या माणसाचा मुलगा होता. स्वतःच्या अफाट अशा कर्तबगारीवरती तो पुढे आलेला होता. त्याने आतापर्यंत दक्षिणेमध्ये बरेचसे काही युद्ध त्याने जिंकलेली होती आणि तो कपट, धूर्तपणा आणि युद्धामध्ये सुद्धा प्रवीण होता. म्हणजे अफजल खान काही साधा सुद्धा माणूस नव्हता. त्या काळाचा बहुतांशी तो त्या काळाचा सर्वात तगडा असा सरदार असावा आदिलशहामधला. म्हणून तर शिवाजींचा पाडाव करण्यासाठी त्याने विडा उचलला आणि त्यालाही बडी बेगमने पाठवलं. तर अफजल खानाला पण महाराजांवरती चालून जाण्यासाठी 2 कारणं होती. तसं जर बघितलं तर 10 वर्षापूर्वी अफजल खानाला एक वाई म्हणून जे आपल्याकडचं जे वाईचं ठिकाण जो आहे तो जहागिरी म्हणून दिले गेलेलं होतं आदिलशहाकडनं. का तर त्या परिसरामध्ये शिवाजींचा बंदोबस्त अफजल खानाने करावा ही त्यामागची भूमिका होती. आणि शिवाजी राजांनी अफजल खानाचं त्या ठिकाणी जहागिरी असताना सुद्धा जावळी ही चंद्रराव मोरे, जो चंद्रराव किताब होता, कृष्णाजी मोरे यांच्याकडनं ती जावळी घेतली. ती अफजल खानाच्या डोळ्यात चलत होती की माझ्या वाई शेजारचा जो भाग आहे तो शिवाजींनी घेतला आणि मला त्यांनी प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी निर्माण झाला आणि याचा एक राग अफजल खानाला होता. आणि शिवाजी महाराजांना सुद्धा अफजल खानाची स्वारी सोडून 2 कारणं होती राग असण्याची, पर्सनल राग असण्याची. नंबर 1, कनकगिरीच्या युद्धामध्ये शंभूराजे ज्यावेळेस कनकगिरीच्या युद्धावरती गेले होते त्यावेळी कुमक जे म्हणजे अफजल खान आणि शंभूराजे दोघेही होते. तर पुढे युद्धाला गेल्यानंतर कमी कुमक पाठवून अफजल खानाने त्यांचा विश्वासघात केलेला होता आणि त्यामध्ये तोफेचा गोळा लागून संभाजीराजे गेले होते. शिवाजी राजांचा मोठा भाऊ संभाजीराजे गेलेले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
शहाजी राजांना बाजी घोरपड्याच्या मदतीनं याच अफजल खानाने कैद केलेलं होतं आणि त्यांची भर रस्त्यावरून मिरवणूक काढलेली होती. हे दोन ज्या गोष्टी होती, वडिलांचा अपमान आणि भावाचा वध, या दोन गोष्टी ज्या आता जिजाऊ मातेच्या आणि शिवाजी राजांच्या मनामध्ये त्याचे शल्य होतं आणि त्याचा वचपा काढणं गरजेचं होतं. आता अफजल खान जर तुम्ही बघितलं तर अफजल खानाची थोडीशी हिस्ट्री जर बघितली तुम्ही, तर अफजल खान जो आहे त्याने अनेक लोक जी आहेत ही अनेक लोक अशीच तहाला बोलून सुद्धा कपट कारस्थानाने मारलेली होती. म्हणून विडा उचलल्यानंतर बडी बेगमने त्याला सांगितलं की कस्तुरी रंजनला जसं तू मारलायस, कस्तुरी रंजन नावाचा राजा दक्षिणेमध्ये होता, त्यानं तह करायला म्हणून त्याला बोलवलं अफजल खानाने आणि तो जसा आतमध्ये आला त्या शामियानात आला त्याचं तलवारीने मुंडकं उडवलं. त्यामुळे बडी बेगमने सांगितलं होतं शक्य जर झालं तर कस्तुरी रंजन सारखं शिवाजीला संपव. आणि हा सगळ्या प्रकारची लावाजमा घेऊन अफजल खान निघायला तयार झाला आणि मोहिमेला तयार झाला. त्यावेळी 25,000ची कुमक अफजल खानाकडे दिली गेली, गडगंज पैसा दिला गेला, संपत्ती दिली गेली आणि बडी बेगमनी स्वतःकडची जी काही हिऱ्याची कटार जी होती, हिरे मानक लावलेली सोन्याची कटार होती, ती त्याला भेट दिली. अफजल खान ह्या सगळ्या गोष्टी अफजल खानाने घेतल्या आणि अफजल खानाची जायची तयारी झाली. अफजल खानाचा एक अलविया गुरु होता, मुस्लिम गुरु. अफजल खान जेव्हा त्याला विचारायला गेला की या युद्धामध्ये फतेह माझी होणार का, शिवाजी बरोबरच्या या मोहिमेवर चाललो मी, फतेह माझी होणार का? तो अवलिया गुरु होता. त्याने त्याला सांगितलं की या युद्धामध्ये मला तुझी फतेह होताना दिसत नाही. आणि त्यांनी सांगितलं की मला स्वप्नामध्ये तुझं मुंडकं दिसतं. अफजल खान एवढा गुरुमीचा होता की अफजल खानाने सांगितलं की गुरुला की चुकलं असेल तुमचं, ते मुंडकं माझं नसेल ते शिवाजीचं असेल. थोडक्यात अफजल खान मनाने जरी त्याला कळत होतं की गुरुनी सांगितलेलं आहे तरी तो तेवढा विश्वास ठेवायला तयार नव्हता. पण त्याचा परिणाम असा झाला की अफजल खानाच्या तसं जर बघितलं तर 63 बायका होत्या आणि निघण्यापूर्वी अफजल खानाने या 63 बायकांना स्वतःच्या हाताने भोगसून गळा दाबून आणि विहिरीत बुडवून मारले. आजही तुम्ही जर विजापूरला गेलात तर विजापूरच्या बाहेर 60 कबर नावाचं ठिकाण आहे, 60 कबर. त्या ठिकाणी, त्या 60 कबर नावाच्या ठिकाणी 63 बायकांचे त्याचे थडगे आजही अवेलेबल आहेत. आणि हे सगळं घेऊन निघाल्यानंतर पहिलंच जे मुक्कामाचं ठिकाण आहे, या मुक्कामाच्या ठिकाणी तोरवे नावाचं गाव आहे. त्या तोरवे नावाच्या गावाला पहिला मुक्काम पडला. तोरवे नावाच्या गावाला ज्यावेळेस मुक्काम पडला त्या पहिल्याच मुक्कामाच्या ठिकाणी शिवाजी राजांची जी काही लोक होती, जी गुप्तहेर होते, नजरबाज होते, ते अफजल खानाच्या सैन्यामध्ये दाखल झाले. म्हणजे पहा, शत्रूच्या गोटामध्ये आपली लोक पाठवणं आणि तिथली इत्तंभूत माहिती देणं ही त्या ठिकाणची त्यावेळी ती स्ट्रॅटेजी होती. आणि पहिल्याच तोरवे गावाच्या मुक्कामध्ये या लोकांनी, शिवाजी महाराजांच्या लोकांनी अफजल खानाचा जो काही फतेह लष्कर नावाचा हत्ती होता, या फतेह लष्कर नावाच्या हत्तीला कणकेमध्ये विष टाकून ते खायला घातलं आणि तो फतेह लष्कर मेला. पहिल्याच मुक्कामाला फतेह लष्कर मेल्यामुळे सगळ्या सैन्याला असं वाटलं की इथून पुढे आपली फतेह होणार नाहीये. म्हणून त्या सैन्याचा जो मोराल जो असतो तो मोराल खच्ची झाला, मनधैर्य खचलं. आणि हा पहिला स्ट्रॅटेजिकली घाव केला शिवाजीराजांनी की लढायला येणाऱ्या त्या सरदाराचं मनोबल जे आहे ते खच्ची केलं आणि आपली लोकही इतंभूत माहितीसाठी ठेवली. ज्यावेळी हा दरबारातून बाहेर पडला अफजल खान, त्यावेळी रुस्तुम जमाल जो होता, रंदुल्ला खानाचा मुलगा, रंदुल्ला खान हा शहाजी राजे जो होता त्यांचा मित्र, आणि या रंदुल्ला खानाने इतंभूत माहिती जिजामातेकडे आणि शिवाजीराजांकडे पाठवली. तो तसा शिवाजीराजांचा आणि शहाजींचा जवळचा होता, त्यामुळे त्यांनी इतंभूत माहिती पाठवली की अफजल खान कसा येतो, त्याच्या डोक्यामध्ये काय आहे आणि तो कुठल्या विचाराने येतोय. आणि अफजल खानाने एकदा सैन्याचं खच्चीकरण बघितल्यानंतर अफजल खानाने ठरवलं की आता महाराजांच्या सुद्धा सैन्याचं खच्चीकरण करायचं, महाराजांच्या सुद्धा मनोबल खच्चीकरण करायचं. तसा जर बघितला तर तो विजापूरकडून महाराज जेव्हा आपला प्रतापगडाला गेले होते तो सरळ सरळ वाईला जाऊ शकला असता. पण तुम्ही जर बघितलं तर तो अशा त्रिकोणी ट्रँगल मध्ये आला. तो याच्यासाठी आला की पहिलं सोलापूरला आला आणि सोलापूरवरून नंतर तुळजापुराला गेला. तुळजापुराला यासाठी गेला की कुलस्वामिनी होती, अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत होतं. ह्याच कुलदैवताचा जर विध्वंस जर केला तर पहिला ज्याला आपण धार्मिक गाव म्हणतो हा शिवाजी राजांवरती धार्मिक गाव होईल
आणि हे मराठी सैन्यांवरती पहिला धार्मिक गाव होईल, मावळ्यांवरती पहिला धार्मिक गाव होईल. या दृष्टिकोनातून त्यानं पहिलं तुळजापूरचं मंदिर उद्ध्वस्त केलं. तुळजापूरचं मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर शिवाजीराजांच्या तसं जर बघितलं तर संपूर्ण अंगाची लाई लाई झाली, मस्तक भिनभिनलं. परंतु स्ट्रॅटेजिकली महाराज त्याच्या स्ट्रॅटेजीला बळी पडले नाहीत, ते सपाटीला आले नाहीत, त्यांनी येऊन युद्ध केलं नाही. उलट लोकांना सांगितलं की हे असंच चालत राहील. म्हणून पुढचा मुक्काम ओळखला आणि पंढरपूरचा जो पुढचा मुक्काम आहे, आणि पंढरपूरला हा येण्या अगोदर अफजल खान येण्या अगोदर त्यांनी त्या ठिकाणी जी काही मूर्ती आहे ती बडव्यांच्या तर्फे एका गोयारामध्ये हलवली आणि ते तो पंढरपूरचा देव शाबूत ठेवला. तरी सुद्धा अफजल खान आणि त्याचं सैन्य पंढरपूरला आल्या असताना त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की मूर्ती नाहीये, परंतु मंदिराचा विध्वंस केला आणि त्या ठिकाणी हिंदूचं दैवत असताना त्या ठिकाणी त्याला बट्टा लागण्यासाठी, कलंक लागण्यासाठी गायींची हत्या त्या देवघाबरात केली. अशा प्रकारे हिंदूंना भडकवण्याचं काम, राजांना ओढण्याचं काम, स्ट्रॅटेजिकली खच्चीकरण करण्याचं काम त्यांनी केलं, परंतु ते सक्सेस झालं नाही. आणि एक 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 गोष्ट घेत गेला. महाराजांच्या लोकांनी त्याला फार प्रतिकार केला नाही, कारण महाराजांनी सांगितलं होतं, महाराजांच्या डोक्यामध्ये क्लिअर होतं की करायचं काय पुढे. महाराजांनी सांगितलं की कुठेही त्याला फारसा विरोध करू नका, शक्यतो जाऊ द्या. तिसरा घात त्यांनी महाराजांवरती केला, आघात महाराजांवरती केला की मलवडी नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी बबाजी निंबाळकर जे ते महाराजांचे बायकोचे थोरल्या बायकोचे सख्खे भाऊ, छोटा भाऊ, त्याला त्या ठिकाणी पकडलं आणि शिवाजीला सामील आहे, तुझी गर्दन मी मारतो असं त्याला सांगण्यात आलं आणि त्याला पकडलं आणि त्याला सांगितलं की शिवाजीला माझ्या समोर यायला भाग पाड. परंतु बजाजीने सुद्धा ते जे काही हाल अपेक्षा ते सहन केल्या. आणि राजांनी काय केलं, राजे तर आले नाहीतच नाही, पण राजांनी काय केलं, या अफजल खानाबरोबर जी काही मंडळी होती, मराठी मंडळी होती, मराठी सरदार होते, स्वराज्याच्या विरुद्ध काम करणारे सरदार होते, त्यातले नाईकजी पांढरे जे आहेत त्यांना त्यांनी फोडलं आणि नाईकजी पांढऱ्यांकडे 60,000 होऊन हा भरणा करून अफजल खानाला तो भरणा देऊन बजाजींची सुटका करून घेतली. म्हणजे ह्या ट्रॅप मधून सुद्धा महाराज त्याला फसले नाहीत. आता अफजल खान तडफडला आणि तो सरळ वाईला गेला, कारण हे वाई परगणा जे होतं हे त्याचं स्वतःचं परगणं होतं आणि त्या ठिकाणी तो सेफ असणार होता. आणि ह्या परगण्याला गेल्यानंतर त्याने बघितलं की आता शिवाजीला त्या जावळीत जाणं थोडंसं आपल्याला अडचणीचं आहे. त्याच्याबरोबरच्या सरदारांनी पण सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही जाणं अडचणीचं आहे, कारण त्या ठिकाणी शिवाजी घात करू शकतो, ती अडचणीची जागा आहे प्रतापगड. हा आता बघा तुम्ही की खान वाईला बसलेला आहे, राजे प्रतापगडावर बसलेले आहेत. आणि खानाने काय केलं की स्ट्रॅटेजिकली राजांना पत्रव्यवहार करायला सुरुवात केलेली आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णींच्या थ्रू, त्या खानाच्या वकिला थ्रू. आणि महाराजांनी त्याला उत्तर देतात. महाराज गोविंद पंत वकील जे आहेत, सासवडचे होते आपले, ते गोविंद पंत वकील जे त्यांच्या थ्रू त्याला उत्तर देत आहेत. यांनी सांगितलं की तू अक्षम्य अपराध केला आदिलशहाचा, तू आदिलशहाचा मुजरीम आहे, तू हात बांधून माझ्या समोर आहे, नाही तर मी तुझी गर्दन मारेल, तू जर माझ्यासमोर जर आलास, तळ जर माझ्यासमोर केलास तर तुम्ही तुला बोटाला पकडून नेईल, ही तुझी सगळं किल्ले जिंकलेले आहेत, जे राज्य जिंकलेले आहेत आदिलशहाला दे, मी आदिलशहाकडून तुला किल्ला देईल, जहागिरी देईल, आयुष्यभर तू त्या जहागीरवर जगशील. अशा प्रकारची जी काही पत्र आहे ते अफजल खानाकडनं शिवाजी राजांकडनं जायची, शिवाजी राजांकडनं गोविंद पंताकडनं ती अफजल खानाकडे पत्र यायची की तुम्ही मोठ्या आहात, गुणाने मोठ्या आहात, अक्षम्य गुन्हा माझ्याकडनं घडलेला आहे, माझी एक इच्छा आहे की तुम्ही जावळीत यावं, तुम्ही प्रतापगडाला यावं, माझ्या बोटाला धरून तुम्ही आदिलशहाकडे न्यावं आणि मला त्या ठिकाणी तुम्ही मला माफ करून घ्यावं आणि मी तुमच्या सेवेत सामील होईल. अशा प्रकारची अफजल खानाची भुलावण करण्याची जी पत्र आहे त्या ठिकाणी येत होती. परंतु अफजल खानाला पण त्याची जी लोक आहेत ती सारखी सांगत होती की त्या ठिकाणी जाऊ नका. म्हणून काय झालं की अफजल खान पुढे सरकायला तयार नाही, शिवाजीराजे गड सोडायला तयार नाही. या काळामध्ये 3 महिने गेले आणि पावसाळा सुरू झाला. 3 महिने गेले. 3 महिने गेले तर जिजाऊ महाराजांनी बघितलं आता ह्या पटावरती तुम्ही बघा, बुद्धिबळाच्या पटावरती एका बाजूने एक जण बसलेला, दुसऱ्या बाजूने दुसरा बसलेला आहे आणि दोघं ज्यावेळेस एक दुसऱ्यावरती चाल करतात, एक दुसऱ्याचं एकाचं दुसऱ्यावरती समोरच्याचं त्याच्यावरती त्या चालीवरती अत्यंत बारीक लक्ष असतं. पण ह्या सगळ्या खेळामध्ये तिसरा जो कोणी बसलेला आहे त्याच्यावरती कुणाचं लक्ष नसतं, तो दुर्लक्षित असतो. आणि याच गोष्टींचा जिजाऊ महाराजांनी फायदा घ्यायचं ठरवलं आणि जिजाऊ महाराज वाईला गेल्या, राजगडावरून वाईला गेल्या, खानाच्या मुक्कामात गेल्या
आणि खानाच्या मुक्कामात गेल्यानंतर तो जो काही तळ आहे त्या तळामध्ये सगळीकडे गोंधळ माजला की महासाहेब आल्या जिजाऊ साहेब आल्या. तसं जर बघितलं तर शहाजीराजांची आदिलशहाच्या दरबारामध्ये मोठी अशी ताकद त्यावेळी होती आणि शहाजीराजांना राजा म्हटलं जायचं आणि महासाहेबांना महासाहेब म्हटलं जायचं. महासाहेब आल्यामुळं त्यांची ती तजवीज ठेवणं गरजेचं होतं आणि महासाहेबांना पालखीतून महासाहेब आल्या बरोबर 100-200 लोक होती. त्यांना त्या अफजल खानाच्या त्या छावणीमध्ये नेण्यात आलं. त्यांनी अफजल खानाशी बोलणी सुरू केली की शिवाजी खूप घाबरलेला आहे, तुम्ही पाहिजे असेल तर शिवाजीकडे जा, शिवाजीला समजून घ्या, शिवाजीला समजून उमजून सांगा, त्याला हाताला बोटाला धरून तुम्ही आदिलशहाकडे न्या आणि त्याची रदबदली करा. परंतु खान मोठा चतुर होता, कारण ज्याच्या मनात कपट असतं त्याला समोरचा कपट करेल असं वाटतं. खानाने सांगितलं की शिवाजी माझ्याशी कपट करणार नाही कशावरून. त्यावेळी महासाहेबांनी सांगितलं की मी शिवाजीची आई आहे, शिवाजीला मी चांगलं ओळखते, तो माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. शिवाजी मित्रांबरोबर कधी दगाफटका करत नाही. मी वाक्य परत सांगतो, शिवाजी मित्रांबरोबर कधी दगाफटका करत नाही आणि शिवाजींकडून मित्रत्व नात्याने जर तुम्ही गेला तर शिवाजीकडनं दगाफटका होणार नाही. त्याची साक्ष म्हणून बेलभंडारा उचलला गेला. बेलभंडारा त्या काळी गॅरंटी लेटर सारखं होतं. बेलभंडारा उचलला गेला. त्याच्यावरही त्याचं समाधान झालं नाही. तो गोविंदबंद वकील जे होते वकील, त्यांना त्यांनी सांगितलं कि भाई बम्मन तू तेरा जानवा जो है उसकी शपथ ले ले और मुझे दिलासा दे दे. तो गोविंदपंत वकिलांना शिवाजीराजांनी सरळ सांगितलेलं होतं, तुम्हाला ज्या काही आणाभाका घ्याव्या लागतील त्या सगळ्या घ्या, माझ्या वतीने तुम्ही सगळ्या घ्या. आणि गोविंदपंत वकिलांनी ती घेतली की शिवाजीराजे तुम्ही जर मित्रत्वाच्या नात्याने येणार असाल तर या जानव्याची शपथ घेऊन सांगतो की शिवाजीराजांकडून तुम्हाला कुठलाही अपाय होणार नाही. आणि खान तयार झाला, भेटीला तयार झाला. कारण खानाला एक लक्षात आलं की आपण 3 महिने 6 महिन्यापासून आपण याच्या मागावर आहे, 3 महिने इथे आहे आपण. आता खरंच जर शिवाजी जर उठून कोकणात जर निघून जर गेला तर त्याला पकडणं अवघड होऊन जाईल आणि आपली जी काही मोहीम आहे ती पूर्णपणे मोहीम आपली वायाला जाईल. म्हणून आता त्याची जी उत्कंठा जी आहे किंवा त्याचा अधीरपणा जो आहे तो अधीरपणा वाढत चाललेला होता आणि तरी तयार झाला. आता विचार करा, महाराजांनी काय केलं की पहिले याच्याबरोबर जे काही 25,000 सैन्य निघलेलं होतं आणि पुढे त्याला 10,000 जे मिळालं, असं 35,000 जे सैन्य झालेलं होतं. आणि तसं बघितलं तर त्यावेळी प्रतापगडावरती फक्त 7,500 सैन्य होतं. मग माझं जर सैन्य मला वाढवता येत नाही तर शत्रूचं सैन्य किंवा शत्रूचं बल मला कमी कसं करता येईल. ज्यावेळी ते ठरलं की आता पसरणीच्या घाटाने रडतोंडीच्या घाटाने जावळीत जायचं, त्यावेळी महाराजांच्या लोकांनी त्यांना जसं पाहिजे त्या ठिकाणाहून जावळीचं जंगल थोडंसं साफ करून ठेवलं की जर ही लोक आली तर ह्याच रस्त्यांनी येतील, दुसऱ्या रस्त्यांनी येता कामा नये, आणि जर परत जरी जातील तर ह्याच रस्त्याने जातील. म्हणजे व्यूहरचना करायला त्या ठिकाणी जे काही पाहिजे त्या ठिकाणी त्यांना ते करता येईल अशा दृष्टीने ते करता आलं. आता ही यायला निघाली, खानाने त्याचं 10,000 सैन्य जे आहे ते वाईलाच ठेवलं. पुढं तोफा सगळ्या नेता आल्या नाही म्हणून काही तोफा तिथेच ठेवल्या. हे सैन्य 25,000 सैन्य पुढे निघालं, पसरणीच्या घाटाने गेलं. पसरणीचा घाट अवघड आहे, त्याच्यामध्ये निम्मार्ध सैन्य दमलं. त्याच्यानंतर रडतोंडीच्या घाटाने काही सैन्य उतरू शकलं. एक साधारणपणे 15,000 सैन्य त्या खानाने त्यांना बळजबरीने नेलं रडतोंडीच्या घाटाने. अतिशय वैतागलेलं सैन्य आणि ते सैन्य पुढे 15,000 झालं. काही सैन्य असं मागे राहत गेलं. म्हणजे थोडक्यात शत्रूची जी ताकद आहे हळूहळू करून कमी केली गेली. आणि पार नावाचं जे गाव आहे, पार नावाचं गाव जे आहे प्रतापगडाच्या पायथ्याला पार नावाचं जे गाव आहे पलीकडच्या बाजूला, त्या पार नावाच्या ठिकाणी अफजल खानाचं तळ पडलं. आता या पार नावाच्या ठिकाणी साधारणपणे 13,000 ते 14,000 सैन्य होतं. आता हे आणखीनही ताकद कमी करणं गरजेचं होतं. म्हणून महाराजांनी पुढे तळाची बोलणी सुरू केली की महाराज इतके घाबरलेले आहेत की खानापुढे त्यांचा यायचा हेच लागत नाहीये, यांचा निभाव लागणार नाही म्हणून घाबरतायत राजे. अशी भलावणी सुरू केली गोविंदपंतांकडनं. आणि डे बाय डे असं जसं पुढं हे बोलणी होत गेली तसं खानाला की बॉस आता आहे ना, आता मला शिवाजीला ना पकडलं पाहिजे आणि शिवाजीला मी माझ्या हाताने मारू शकतो. शिवाजीमध्ये काहीही दम राहिलेला नाही.
ही जी काही भावना आणि एक मदमस्तपणा त्याच्या डोक्यामध्ये जो काही हे गेला ना, काय म्हणतात त्याला, की मस्तवालपणा गेला आणि तो महाराजांना घालवायचा होता. कारण एकदा तुमच्या डोक्यामध्ये मस्ती शिरली, मस्तवालपणा शिरला, की तुमची सारासार वेग करण्याची जी बुद्धी जी आहे ना ती कमी होऊन जाते आणि मग तुम्ही कुठल्या गोष्टीला तयार होता. तसं जर बघितलं तर खान जो आहे ना, खानाला गुर्मी स्वतःची खूप होती. खानाने तसं स्वतःचा एक शिक्का तयार करून घेतलेला पार्शियन भाषेमध्ये. तो शिक्का असा होता, गर्र अर्ज कुणद सिपहर अजला, गर्र अर्ज कुणद सिपहर अजला, फजल फुजला व फजल अफजल, फजल फुजला व फजल अफजल, अजहर मुल्की तसबीज, अजहर मुल्की तसबीह, आवाज हात अफजल अफजल. याचा अर्थ असा आहे, तो लोकांना सांगायचा नाही मी, या पृथ्वीवरती सर्वश्रेष्ठ माणूस जर कोणी असेल आणि तुम्ही देवाला जरी विचारलं तरी फक्त एकच आवाज येईल, अफजल अफजल अफजल. एवढी गुर्मी असलेला माणूस होता. परंतु कपट कारस्थानामध्ये हा भयान होता. तर राजांनी याच गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवलं. प्रत्येक वेळी गोविंदपंत ज्यावेळी जायचे त्यावेळी त्याला असा काही नजरा नाही द्यायचे की खानाचे जे डोळे विस्फरायचे. त्याला वाटायचं शिवाजीजवळ किती मोठा खजाना आहे की मी जो जाऊन घेईल, कधी जातो शिवाजीकडे, कधी त्याला पकडतो, कधी मारतो, कधी हा खजाना मी त्याच्याकडचा घेतो, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. महाराजांनी पुढे सांगितलं की खान भेटीला येण्यासाठी प्रतापगडाच्या पायथीजवळ यावं. जनीची टेंबी म्हणून जी काही माची आहे त्या जनीच्या टेंबीवरती तो शामियाना उभारला गेला आणि त्या जनीच्या टेंबीच्या त्या माचीच्या जामियानामध्ये अफजल खानाने भेटीला यावं आणि भेटीला येताना 10 लोक बरोबर असावेत आणि 10 जी लोक आहेत ती 50 मीटरची ते 50 मीटर शामियानापासून बाजूला असतील, शिवाजी राजांची 50 मीटर लोक बाजूला असतील आणि फक्त खानाची आणि महाराजांची भेट होईल शामियानामध्ये. आणि भेटीला बरोबर असताना कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानांचा वकील आणि गोविंदपंत बोकील महाराजांचे वकील, हे 2च वकील असतील. भेटीचा दिवस ठरला, मध्यान्हाचा टाइम ठरला. मध्यान्हाचा टाइम का ठरला, दुपारचा टाइम ठरला, का ठरला? तुम्ही जर बघा, ही स्ट्रॅटेजिकली मूव्ह आहे. दुपारच्या वेळेला सूर्य डोक्यावर आलेला आहे, म्हणजे खालच्या बाजून तो जर तुम्ही वरती गडाकडे जर बघितलं तर गडाकडचं काही दिसत नाही. परंतु गडावरून जर खाली जर बघितलं तर सगळं काही स्पष्ट दिसतं. म्हणजे खानाची जी काही हालचाल आहे, त्याच्या लोकांची जी काही हालचाल ती स्पष्ट दिसत होती महाराजांना. आता भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या दिवशीला जाताना महाराजांनी 10 लोक, निवडक लोक बरोबर घेतले. त्या 10 लोकांमध्ये 2 लोक अशी होती, एक जीवा महाला संकपाळ जातीने नावी, जीवा महाला संकपाळ त्याचं नाव, दुसरा संभाजी कावजी कोंढाळकर. ही 2 लोक जी होती ती 2 लोक निवडण्यामागचं एक थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, कारण असं लोक निवडली का. ज्यावेळी गडावरती ज्यावेळी कुणाचं एखाद्याचं लग्न व्हायचं, त्या लग्नामध्ये जी लोक त्यावेळी, जी सैन्य होतं त्यावेळी काही पराक्रम करून दाखवायचे त्या वरातीच्या समोर, आणि पराक्रम करताना वरती नारळ फेकला जायचा, ती तलवारीने किंवा दांडपट्ट्याने ती फोडायची. त्याच्यामध्ये एक पोरग असं होतं की ते लोकांनी फोडलेले जे नारळ आहेत ना त्यातला एक तुकडा उचलायचा, तो वरती फेकून त्या दांडपट्ट्यांनी 12 हात लांबीवर किंवा 15 हात लांबीवरती त्या नारळाचा तुकडा सुद्धा वरच्या वर उडवायचा. त्याचं नाव जीवा महाल. महाराजांनी त्याला त्यावेळी बोलवलं होतं आणि विचारलं, नाव काय तुझं? त्यांनी सांगितलं, जीवा महाला संकपाळ. करतोस काय? महाराज मी शेतीवाडी करतो आणि फावल्या वेळामध्ये हा काम करतो. तर महाराजांनी त्याला बोलून स्वराज्यामध्ये घेतलं होतं. ते जीवानी सांगितलं, महाराज मला याच्या पलीकडे काही येत नाही. महाराजांनी सांगितलं, जीवा तुला याच्या पलीकडे काही यायची गरजच नाही आहे, तू हे जे काय करतोयस ना ते सगळ्यांपेक्षा सरस करतोस आणि याच्यावरतीच लक्ष ठेव. म्हणून महाराजांनी बरोबर घेताना त्याला घेतला. संभाजी कावजी कोंढाळकरला यासाठी घेतला की अफजल खान अफाट ताकदीचा आहे, 6.5 फूट उंचीचा आहे, अफाट ताकदीचा आहे. गरज जर पडली तर संभाजी कावजी कोंढाळकरांसारखा अफाट ताकदीचा माणूस आपल्याकडे असला पाहिजे. एकदा प्रतापगडाला माचीवरती तोफ चढवताना ज्यावेळी महाराजांचा एक राऊंड झालेला होता, त्याच्यामध्ये बघितलं महाराजांनी की लोक बराचसा प्रयत्न करतात पण ती तोफ जी आहे ती त्या माचीवरती लागली जात नाही. महाराज सहज बोलून गेले की मला असं वाटलं होतं की मी हत्तीच्या ताकदीची लोक आहेत माझ्याकडे. याचा संभाजी कावजी कोंढाळकरांना राग आला आणि त्यांनी सांगितलं, बाकीच्यांना सगळ्यांना बाजूला केलं आणि शर्टाच्या बाह्या ज्या आहेत त्या वरती गेल्या, ताड 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 बंड्या तुटल्या आणि त्यांनी संपूर्ण ताकदीनं, एकट्याच्या ताकदीनं त्यांनी ती तोफ जी आहे त्या माचीवरती बसवली. आणि याचा फायदा महाराजांनी घ्यायचं ठरवलं. ही 2 लोक त्या 10 लोकांच्या स्क्वॉड मध्ये होती. ही 2 लोक बरोबर घेतली. ज्यावेळी महाराज जायचा दिवस उजेडला त्या दिवशी सकाळी महाराजांनी अंगामध्ये चिलखत घातलं, कारण अफजल खानाची इतंभूत माहिती मिळालेली होती की तो दगाफटक्याने मारतो. पहिली मान दाबायचा प्रयत्न करतो, दुसरं
चिलखतावरती वार करायचा प्रयत्न करतो. तिसरं जर तुम्ही बघितलं तर तो डोक्यावरती वार करायचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टींचा महाराजांना अभ्यास होता. त्यामुळे अंगात चिलखत घातलं गेलं, त्याच्यावरून अंगरखा घातला गेला की ज्याच्याकरून चिलखत दिसणार नाही. डोक्यावरती जो काही टोप होता त्याच्या आतल्या बाजूला शिरस्त्राण घातलं गेलं. म्हणजे आज आपण जसं सेफ्टी शूज वापरताना जी लोखंडाची वाटी जी घालतो तशा प्रकारचं शिरस्त्राण आतमध्ये त्या पेट्याच्या आतमध्ये किंवा टोपाच्या आतमध्ये घातलं गेलं. त्याच्यानंतर बिचवा जो आहे, बिचवा, वाघनख्या जे आहेत, वाघनख्या हातामध्ये घातल्या गेल्या, वरच्या बाजूने अंगठ्यासारखे दिसायचे आणि आतल्या बाजूने वाघनख्या होत्या. बिचवा ठेवला गेला. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा राजे ज्यावेळेस भेटीला निघाले त्यावेळेस त्यांनी मायक्रो प्लॅनिंगचा भाग बघा, एवढं सगळं तर केलेलंच आहे, म्हणजे एवढी काळजी घेतलेलीच आहे. परंतु आणखीन महाराजांच्या लक्षात आलं की माझी जी दाढी आहे, वाढलेली दाढी जी आहे, चुकून जर खानाच्या हातामध्ये जर आली तर घात होऊ शकतो. म्हणून त्यांनी जीवाला सांगितलं, जीवा, कात्रिक यांनी संपूर्ण दाढी जी आहे ती बारीक करून टाकली की जेणेकरून हातात येणार नाही. याला म्हणायचं मायक्रो प्लॅनिंग. आणि समोरच्याचा जो समोरच्याची जी विचार जाणार नाही त्याच्या पलीकडे, समोरच्याची जी मूळ असणार नाही त्याच्या कितीतरी पुढे जाऊन विचार करत होते महाराज. आणि हे ठरलं खाली आले. शामियान्याच्या जवळपास जसे आले तसे त्या महाराजांना दिसलं की खानाची 10 लोक शामियान्याच्या जवळ आहे. महाराजांनी गोविंदपंतांना सांगितलं की आपलं ठरल्याप्रमाणे काय होतं की 10 लोक जी आहेत ती 10 लोक बाजूला उभी पाहिजेत, 50 मीटर अंतरावरती पाहिजे. 50 मीटर अंतरावरती पुन्हा गेली. अफजल खान हसला, अरे क्या शिवाजी है, इतना डरता है मेरे से, आने दो उसको मसल दूंगा मैं उसे. आणि आता अफजल खान एकटाच होता आणि त्याच्याबरोबर कृष्णाजी भास्कर होते. गोविंदपंत आणि महाराज आतमध्ये गेले. खानाने तलवार, स्वतःची तलवार कृष्णाजी भास्करकडे दिली, महाराजांनी स्वतःची तलवार गोविंदपंतांकडे दिली आणि समोरासमोर नजरानजर झाली. आतापर्यंत महाराजांचे जे मेसेज किंवा जे काही पत्र खानाला यायची, अफजल खानाला यायची की शिवाजी भेला आहे, खूप घाबरतोय, डोळ्यात डोळा देऊ शकत नाही. परंतु आता जर बघितलं तर महाराज डोळ्यात डोळे टाकून झालेले, कारण दुश्मन समोर होता, डोळ्यात डोळे होते. आणि खानाने महाराजांना दोन्ही हात पसरून मागितलं, आओ शिवाजी राजे आओ, मैं तुम्हें लेके जाऊंगा उंगली को पकड़ के, मैं बादशाह के सामने खड़ा करूंगा, बड़ी बेगम के सामने खड़ा करूंगा, तुम्हारे पूरे गुनाह माफ कर दूंगा, तुमको लेके जाऊंगा, आओ शरण में आओ हमारी, ऐसी गुस्ताखी वापिस ना करना. त्यावेळी शिवाजी राजांनी पहिलं आलिंगन दिलं. पहिल्या आलिंगनात राजे खूप सावध होते. उजव्या हाताला दुसरं आलिंगन गेलं. तिसरं ज्यावेळेस आलिंगन झालं त्यावेळेस खानाने बिचवा काढला आणि तो पाठीत ज्यावेळेस खानाने जो कट्यार जी आहे, कट्यार ज्यावेळेस खानाने पाठीत मारली, कर 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 सगळा अंगरखा फाटला. अंगरखा फाटला. त्या चिलखतामुळे महाराज वाचले. त्याच्यानंतर महाराजांनी ताबडतोब जी काही वाघनखं होती ती वाघनखं खानाच्या पोटाला घातली आणि टार 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 ते पोट फाडलं. दुसरा जो काही बिचवा जो महाराजांनी आणला होता, कटार जो महाराजांनी आणलं होतं, कटार खानाच्या पोटात घातलं आणि ते पोटातून फिरवलं. म्हणजे नुसतं जर टाकलं मागं आणलं असतं तर कदाचित तेवढीच जखम झाली असती, पण ते फिरवली त्यामुळे कोथळा बाहेर आला. आता कृष्णाजी खान दगा 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 म्हणून ओरडला आणि कृष्णाजी भास्करांनी महाराजांवरती वार केला. महाराजांनी वरच्यावर वार अडवला आणि सांगितलं कृष्णाजी भास्करला, वकील म्हणूनच वकील म्हणूनच राहा, युद्ध करणं तुझं काम नाही. परंतु कृष्णाजी भास्करने दुसरा वार केला आणि महाराजांना पर्याय राहिला नाही. महाराजांनी कृष्णाजी भास्करचं मुंडकं उडवलं. त्यावेळी गडबड काय झाली की मागच्या बाजूने हे खानाचं जे काय दगा 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 जे काय ओरडला खान, त्यावेळी सय्यद बंडा पुढे पळत आला. सय्यद बंडांनी महाराजांवरून वार केला. तो वार महाराजांवरती लागणार पाठीमागच्या बाजूने. तेवढा जीवा माले जो होता, जीवा मालेने त्याचं कसब दाखवलं. वरच्यावरती सय्यद बंडाचा हात जीवा मालाने उडवला 12 फुटावरून आणि तो हात उडवलेला सय्यद बंडाला कळलं सुद्धा नाही. किती वेगाने वायू वेगाने उडवला असेल पहा. आणि महाराजांनी जीवाकडे पाहिलं आणि जीवाला घेऊन महाराज बाहेर आले. तसं खान बाहेर आला होता. संभाजी कुंडळकरांनी बघितलं, संभाजी कावजी कुंडळकरांनी बघितलं खान बाहेर आलेला आहे आणि तो भोयांनी त्याचा तो खानाला याच्यात बसवलं, भोईत बसवलं आणि पालखीत बसवलं आणि ते निघणार. तेवढं संभाजी कावजी कुंडळकरांनी चारीचे चारी भोयांचे पाय उडवले, खानाला घेतला, डोक्याला धरला आणि मुंडकं उडवून टाकलं. राजे कर्णा झाला. पहिला कर्णा झाला. तो कर्णा याचा होता की राजांनी खानाची भेट घेतली. दुसरा कर्णा असा होता की राजांनी खानाला मारलं आणि दुसऱ्या कर्णाच्या अगोदर महाराज प्रतापगडावर वरती चढायला लागले. पण महाराजांच्या लक्षात आलं आपण 10 आलो होतो, 1 2 3 4 5 6 9च आहे, 10वा कुठे आहे, 10वा कुठे, पळापळ सुरू झाली. जेव्हा महाराजांनी सांगितलं की
संभाजी गावजी कुंडळकर नाही आहे महाराज, हा संभाजी आला. संभाजी गावजी कुंडळकर आला. महाराजांनी त्याला विचारलं का संभाजी कुंडळकर करायची गरज नव्हती. संभाजीने सांगितलं की महाराज खानाला मारणं गरजेचं होतं आणि तो कुठल्या परिस्थितीत वाचता कामा नव्हता. महाराजांनी सांगितलं हा कुठल्याही परिस्थितीत वाचणारच नव्हता, कारण मी जी काही त्याच्या पोटामध्ये बिचवा घातला, मी जी काही कट्यार घातलं, आणि दुसरी गोष्ट मी जी काही वाघनखं जी त्याच्या पोटामध्ये घातली त्या वाघनखांना मी विष लावलेलं होतं, जहाली विष, तो तसाही मारणारच नव्हता. याला म्हणायचं मायक्रो प्लॅनिंग. कुठल्याही परिस्थितीत आपला शत्रूचा पाडाव झालाच पाहिजे आणि आपल्या कुठल्या परिस्थितीत आपल्याला यामध्ये 200% यश मिळालंच पाहिजे. हा प्रकार जो आहे ना, हा प्रकार हे मायक्रो प्लॅनिंग महाराजांकडे होतं. आता खानाचा पाडाव पडला. आपली लोक जी होती, आपली लोक 3 ठिकाणी होती. मोरोपंत पिंगळे, त्याच्यानंतर बाबाजी भोसले आणि नेताजी पालकर, या 3 ठिकाणी जे काय ना हे सैन्य होतं, खानाच्या सैन्याला गाफील ठेवलेलं होतं आणि या सैन्याने अटॅक केला आणि खानाच्या सैन्याचा पराभव झाला. म्हणजे थोडक्यामध्ये पहा तुम्ही, आता 35,000 सैन्य होतं खानाचं, 35 वरून वाईला 10 ठेवलं गेलं. आपलं जेव्हा रणतुंगीच्या घाटाने आला तेव्हा 15,000च पुढे आलं. 15,000 जेव्हा पुढे आलं, पार गावातून पुढे जेव्हा भेटीला बोलवलं तेव्हा 10च लोक आली, खान 11वा. 11च लोक आली. शेवटी भेटले ते एकट्यालाच भेटले. मला सांगा, 35,000 लोक होती परंतु भेटले एकट्याला आणि तो काटा काढला. याचा अर्थ शत्रूची किती मोठी ताकद असो, तुमचा जो काही स्ट्रॉंग पॉइंट आहे त्या स्ट्रॉंग पॉइंटवर शत्रूला न्या आणि शत्रूला भाग पाडा. त्याच्यासाठी तुम्हाला मायक्रो प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. महाराज एवढ्यावरती थांबले का? तर थांबले नाही, मुळीच नाही. त्याच रात्री खलबतं सुरू झाली. ज्या लोकांनी या युद्धामध्ये विजय मिळवला त्या लोकांना सोन्याची कडा दिली गेली, बक्षिसं दिली गेली आणि दुसऱ्या दिवशीपासून युद्धाला मोहिमेला सुरुवात झाली. कारण त्यावेळी आपल्या सैन्याचं मोराल जे आहे, मोराल बूस्ट होतं आणि सैन्याचं मनोबल एवढं जास्त होतं की त्याचा फायदा घ्यायचं महाराजांनी ठरवलं. आणि त्यानंतर पुढचे 18 ते 21 दिवस महाराज संपूर्ण आदिलशहाचा जो प्रदेश होता, आदिलशहाचा 200 किलोमीटरचा प्रदेश महाराजांनी जिंकून घेतला. नुसता खानाचा पाडाव नाही गेला, तर खानाबरोबरच जे काही आलेलं, जे काही हत्ती असतील, घोडे असतील, सगळं तर जिंकून घेतलं. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट की खानाचा ज्यावेळेस पाडाव केला तेव्हा 2,000 घोडी महाराजांना मिळाली आणि ज्यावेळेस महाराजांनी 6 महिन्या अगोदर प्रतापगडावरती महाराजांनी 2,000 अशी लोक आणून ठेवली, त्यांना घोड्याचं प्रशिक्षण दिलेलं होतं की खानाचा ज्यावेळेस पाडाव होईल, मला 2,000 घोडी मिळतील, त्यावेळी ती 2,000 घोडी चालवायला माझ्याकडे घोडेस्वार पाहिजे. आणि एवढा पुढचा विचार महाराजांनी केलेला होता आणि ती घोडी महाराजांना मिळाल्यानंतर त्याचाच उपयोग पुढे 200 किलोमीटरचं जे काही राज्य जे आहे ते जिंकून घेण्यासाठी महाराजांनी केला. याचा अर्थ पहा तुम्ही, आपल्या जाती दुश्मनाचा तर त्यांनी तो पाडाव तर केलाच केला. नंबर 2, या युद्धामध्ये जी काही हानी झाली होती ती भरून काढली. त्याच्यानंतर 200 किलोमीटरचा परिसर जिंकून घेतला. याचा अर्थ हे युद्ध करायचं कसं महाराजांनी ठरवलं. त्याला मॅनेजमेंट प्रिन्सिपल ज्याला आपण म्हणतो, ते मॅनेजमेंट प्रिन्सिपल पहिलं लक्षात ठेवलं. कीप एंड इन माइंड बिफोर स्टार्ट. तुम्ही जेव्हा सुरुवात करताल तेव्हा एंड इन माइंड लक्षात ठेवा. शत्रूची जी काही बलस्थान आहे त्याच्यावर अटॅक करा, त्याला वीक करा. तुमचं जे काही बलस्थान आहे त्याचा पुरेपूर वापर करून घ्या आणि मायक्रो प्लॅन करा. आणि एकदा युद्ध मिळाल्यानंतर त्याचा तुम्ही काय म्हणतो त्याला की आपण खूप पार्ट्या बिट्या करत बसू नका. तर पुढचं जेवढं शक्य आहे तेवढं जे काय ते पदरात पाडून घ्या. प्रॉफिट अँड लॉस जे स्टेटमेंट आहे ना ते बघा. अशा प्रकारे हा भाग त्यावेळी महाराजांनी केला. आता जर आपण बघितलं की हा झाला मायक्रो प्लॅनिंगचा भाग. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि यामध्ये पण मी खूप कमी प्रमाणात सांगितलं. हा खूप मोठा प्रसंग आहे, याला 3 तास कमी पडतील आपल्याला. पुढे जाऊन जर बघितलं आपण तर आज जे काही आपण म्हणजे ज्याला आपण सरप्राईज ज्याला म्हणतो ना, सरप्राईज टेक्निक ज्याला म्हणतो किंवा सर्जिकल स्ट्राईक ज्याला म्हणतो, आजही आपल्याकडे पाकिस्तानी ज्यावेळेस आपल्याकडे अटॅक केला, बारामुल्लाचा अटॅक केला, त्याच्यानंतर आपलं सैन्य गेलं पाकिस्तानच्या जिथे अतिरेक आहे त्या ठिकाणी गेलं, कुठलीही खबर न लागू देता, कुठलाही गाजावाजा न करता त्यांचा नायनाट केला आणि परत आला. याला आज आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणतो. 350 वर्षापूर्वी 1.25 लाखाचं सैन्य या पुण्यामध्ये असताना, लाल महालाला वेढा घातलेला असताना शिवाजी राजे 300 मावळ्यांशी जातात, शाहिस्ते खानाची बोटं तोडतात आणि 300 मावळे सुखरूप परत येतात आणि एकाच्या अंगालाही खर्चट सुद्धा नाही. याचा अर्थ 350 वर्षापूर्वी केलेला हा सर्जिकल स्ट्राईक होता. त्या काळी महाराजांनी असं धक्कातंत्र इतकं बेकार प्रमाणात वापरलेलं होतं, इतक्या मोठ्या प्रमाणात वापरलेलं होतं की शत्रूला कळायचंच नाही. बऱ्याच वेळा अशा अपवाद व्हायच्या की शिवाजी महाराजांना भुताटकी येते,
शिवाजी महाराजांना चेटूक येतं, शिवाजी महाराज पक्षासारखे उडून जातात, हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी हे केलेलं होतं की जाणीवपूर्वक त्या ठिकाणी ते पसरवलं जात होतं. कारण तसं तसं का पसरवायचं कारण होतं, कारण शिवाजींच्या स्ट्रॅटेजी कधीही दुश्मनाला कळल्या नाहीत, म्हणून हे त्या ठिकाणी पसरवणं गरजेचं होतं आणि याचा पुरेपूर फायदा घेतला. तर मी विषयावर येतो की सर्जिकल स्ट्राईक जे आहे, सर्जिकल स्ट्राईक जे म्हणतो आज आपण, तो आजचा नाही आहे, 350 वर्षापूर्वी महाराजांनी केला. त्याचा फायदा असा झाला की तिसऱ्या दिवशी, फक्त तिसऱ्या दिवशी 3 वर्ष पुण्यामध्ये जो काही जो काही डेरा टाकून बसलेला शाहिस्तेखान होता आणि अशा अमानुष अशी प्रजेची जी हाल करत होता, तो तिसऱ्या दिवशीच दिल्लीकडे निघून गेला. हे पहा, एक आणि साधी गोष्ट नाहीये, 1.25 लाख सेना, त्याच्यात 300 मावळे जातात, 300 मावळे परत येतात आणि शाहिस्तेखानाची बोटं तोडली जातात. जे काही कार्य मागे तो साधला जातो, शाहिस्तेखान गपचूप निघून गेला. आणि एक त्याला म्हणतो ना आपण की एक वचक, एक त्याला आपण म्हणतो की एक महाराजांबद्दलचा जो धाक निर्माण केला जातो आणि अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक त्यांनी त्यावेळी केला. आता जर बघितलं तर आपण एक हे झालं युद्धभूमीवरचं, पण एक महाराजांकडनं आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकण्यासारखी काय, की महाराजांच्या पूर्ण हयातीमध्ये, महाराजांच्या राज्यामध्ये किंवा महाराजांच्या स्वराज्यामध्ये जेवढी काही लोक जोडली गेली, महाराजांना कुठलीही लोक, फारशी 1-2-3 उदाहरणं सांगता येतील बोटावर मोजण्यासारखी, पण लोक त्यांना सोडून जायची नाही, उभं आयुष्य त्यांच्या बरोबर असायचे. काय याच्या मागचं कारण होतं? अरे याच्या मागचं कारण असं होतं की युद्धात जर एखादा जर पडला तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी महाराज घ्यायचे. त्या कुटुंबाला त्याची विधवा पत्नी आणि विधवा पत्नी हयात असेपर्यंत, मुलं जोपर्यंत करती होत नाही तोपर्यंत पेन्शन दिली जायची. जी 350 वर्षापूर्वीची घटना, म्हणजे महाराजांनी ज्या प्रकारचं व्यवस्थापन करून ठेवलं होतं, ते व्यवस्थापन आज करतो, आज वापरतोय आपण. आणि त्यामुळे काय व्हायचं की आपण पुढे जरी लढायला गेलो तरी सुद्धा घरच्यांची काळजी जी आहे ते महाराज घरची कर्त्या पुरुषासारखी घ्यायची. म्हणून महाराजांकडनं कधीही लोक सोडून गेले नाही आणि ज्याला म्हणतो ना आपण एक स्वाभिमानाची वागणूक दिली जायची, एक ताट मनाने जगता यायचं, म्हणून महाराजांकडनं लोक सोडून गेले नाही. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, एक प्रसंग सांगतो, कारण बरेच प्रसंग सांगण्यासारखे, एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आपल्या नाशिक जवळचा चांदवड जे त्याच्या शेजारचा कनेरगड, या कनेरगडावरती रामजी पांगेरा नावाचा आपला किल्लेदार होता. दिलेर खान ज्यावेळेस 8,000 सैन्यानिशी चालून ज्यावेळेस चांदवड आपल्या कनेरगडावर जेव्हा आला, तेव्हा रामजींनी काय केलं, किल्ल्यावरती 1000 लोक जी रामजी बरोबर होती त्यांनी सांगितलं की माझ्या बरोबर स्वराज्यासाठी ज्याला मरायचं आहे, ज्याला लढायचं आहे, त्यांनी माझ्या बरोबर या, बाकीच्यांनी वरती राहा. 700 मावळे रामजीच्या बाजूला आले आणि रामजी पांगेरा 700 घेऊन याच्या खाली आला, किल्ल्याच्या खाली आला आणि सैतान भूत शिरल्यासारखी 700 भूत दिलेर खानाच्या 8,000 सैन्यांबरोबर लढली. अंगावरती 20-20, 25-25 जखमा झालेला होता. एक माणूस 15-15, 20-20 जणांशी लढत होता आणि दिलेर खानाला या कनेरगडावरून माघार घ्यावी लागली. आणि ही 700 भूत जी 700 भूत, या 700 भूतांमधले बरीचशी लोक कामी आली आणि त्यात रामजी गेला. रामजी गेला पण किल्ला राखला गेला, कनेरगड राखला गेला. आणि ही जेव्हा न्यूज महाराजांकडे आली त्यावेळी महाराजांनी सांगितलं की रामजी सारखी जी लोक आहेत, रामजी सारखी जे माझे किल्लेदार आहेत, अशा किल्लेदारावरून माझं स्वराज्य जरी ओळखून टाकलं तरी ते कमी भासेल. आणि महाराजांनी सांगितलं की मला एकदा रामजीच्या घरी घेऊन जा, की ज्या आई बापानं असा सुपुत्र जन्माला घातलाय त्या आई बापाचं मला दर्शन घ्यायचं. एकदा समर्थांकडे गेले असताना शिवस्थळ स्थळीवरून महाराज रायगडाकडे येत असताना एक कर्जई नावाचं गाव लागतं, त्यांच्याबरोबर प्रतापराव गुजर होते. प्रतापराव गुजरांनी सांगितलं की महाराज या ठिकाणाहून जाताना कर्जई लागतं, ते आपलं रामजी पांगेराचं गाव. महाराजांनी सांगितलं की प्रतापराव आज आपण रामजी पांगेराच्या घरी जायचं. ठरलं. कर्जई हे जे गाव आहे ना, हे 5-50 झोपड्यांचं गाव, 2-4 चांगल्या घरांचं गाव. वेशीच्या बाहेर घोडे थांबवले गेले. महाराज आणि त्यांची लोक जी आहेत, एक 15-20 लोक जी आहेत, महाराज त्यांच्याबरोबर आले, प्रतापराव गुजरी बरोबर होते. आणि गावात दुतर्फ जेवढी काही थोडीफार लोक जमलेली होती त्या वाडी वस्तीवरची, ती टकामका बघत होती की शिवबा राजा आज आपल्या
वस्तीत कसा? रामजी पांगेऱ्याच्या झोपडीसमोर गेले आणि तिथं रामजी पांगेरेचा वडील मारुती पांगेरा 80 वर्षाचा म्हातारा, त्याने बघितलं राजा आलेला. त्याने हातातला खराटा घेतला, संपूर्ण वस्त्री झाडून काढली, त्या ठिकाणी घोंगडं अंथरलं, राजांना बसायला सांगितलं, आतमध्ये जाऊन पाणी घेऊन आला. आतमध्ये त्याच्याबरोबर त्याची बायको आली, रामजी पांगेरची विधवा पत्नी आली, मुलगा आला. रामजीच्या वडिलांनी सांगितलं, मारुती पांगेरांनी सांगितलं की महाराज तुमच्यासारखे थोराचे पाय माझ्या गरीबाच्या वस्तीला लागले. महाराजांनी सांगितलं, नाही बाबा, ह्या वस्तीमध्ये रामजी सारखा एक मावळा जन्माला आला आणि त्या मावळ्याने माझा कनेरगड राखला, आणि हे जर अशा प्रकारचे मावळे माझ्या स्वराज्यामध्ये नसते तर शिवाजी नावाचा माणूस काहीच करू शकला नसता. बाबांनी सांगितलं, मारुती पांगेरांनी सांगितलं, असं नको म्हणू शोभा. अरे ह्या लोकांना जी काही आज नाव आहे, ही लोक जी काही पुढे उभे राहतात कारण तुम्ही मागे उभे राहता म्हणून, तुम्ही त्यांचं पाठबळ आहात, तुम्ही मागे उभे राहता, तुम्ही स्वराज्य स्थापनेचा घाट घातला, स्वराज्य निर्माण केलं, या लोकांमध्ये प्रेरणा पेटवली, या लोकांच्या डोळ्यामध्ये तुम्ही स्वप्न दिलं, या लोकांच्या पाठीचा कणा बनला तुम्ही, आणि उभे राहिले ताट लोक, स्वाभिमानाने ताट उभे राहिले, खाली मान घालून जगत नाहीत लोक आता. आणि मारुती पांगेरांनी सांगितलं की राजा, आज जे काय आम्ही सुद्धा ही काही जनता म्हणून जे जगतो आहोत ना, ही जनता सुद्धा ताट मानेने जगतात. महाराजांनी विचारलं, काय झालं, असं काय झालं बाबा, मी काय केलं? त्यांनी सांगितलं, राजा, हे समोरची 2 बैल दिसत आहेत ना, ही बैल, या बैलांसाठी जी काही कर्ज मिळाले तुझ्या राज्याच्या कर्जामधून मिळालंय, आणि त्याच्यावरती मी 2 बैल घेतलेली आहेत, आणि याचं 5 हिस्से जे मी उत्पन्न काढतो ना, त्यातले 2 हिस्से तुला जातात राजा. तू जर उद्या मागशील तर 4 हिस्से तुला जातील, कारण तुझ्या आम्हाला हे जे काय आया बहिणीची जी इज्जत ठेवलीस तू, अंगावरती जी लखतर असायची, आज आमच्या अंगावरती स्वाभिमानाने आम्हाला जगता येतं, ताट मानेने जगता येतं की इज्जत आहे आमची, आणि ही स्वराज्यामध्ये निर्माण केलीस. आया बहिणीची इज्जत शाबूत आहे, जे काय आम्ही पिकवतो ते आमचं पिकलेलं आम्ही खातो, 4 पैसे बाजूला पडतात, हे राजा फक्त तुझ्यामुळे शक्य आहे. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराजांनी काय केलं, प्रतापरावांकडनं एक थैली घेतली आणि थैली मारुती पांगेरांच्या हातात दिली आणि सांगितलं, बाबा ही असू द्या. मारुती पांगेरा ताडकन उभा राहिला, मला राजा असलं नको, मला ही थैली मला नको, ही स्वराज्याच्या कामी येईल. अरे नशीब राजा माझं की माझा रामजी तुझ्या स्वराज्यामध्ये गेला, स्वराज्यामध्ये लढला गेला आणि स्वराज्यामध्ये कामी आला, आणि या मारुती पांगेऱ्याची कूस उजवली राजा. महाराजांनी सांगितलं की बाबा तुमच्यासाठी मी काय करू शकतो. हे म्हणल्यानंतर म्हातारा ताडकून उठला आणि त्यांनी रूपाजी पांगेरा, जो रामजी पांगेराचा लहान भाऊ होता, रूपाजीला समोर ओढलं आणि सांगितलं, राजा माझ्यासाठी करणार एक असतील तर एकच कर. रामजीला जसं तू पोटाला धरलंस ना, रामजीला जसं सैन्यात घेतलंस ना, तसं माझ्या रूपाजीला सैन्यात घे. रूपाजीला सुद्धा या स्वराज्य कामासाठी, नेक कामासाठी खर्ची पडू दे. आणि महाराजांचं खरंच, महाराजांच्या डोळ्यातून खळखळ असं व्हायला लागलं, ह्यासाठी स्वराज्य उभं केलं होतं. आणि रूपाजीला त्यांनी जवळ घेतलं, रूपाजीच्या हातामध्ये ती थैली दिली आणि सांगितलं रूपाजीला की या सगळ्याची व्यवस्था लाव, घरदाराची व्यवस्था लाव, आणि तू आजपासून माझा शिलेदार आहेस. ही सगळ्यांची व्यवस्था लावलीस की माझ्या स्वराज्यामध्ये शिलेदार म्हणून कामाला आहे. त्यातून एकच लक्षात घ्या, एवढा मोठा राजा आहे, एवढं मोठं सैन्य आहे, बाकीच्या आदिलशहाकडे, बाकीच्या निजामाकडे, बाकीच्या मुघलांकडे किती लोक मरत असतील, परंतु माणूस गेला, विषय संपला. महाराजांकडे असं नव्हतं. महाराजांनी त्या काळाची व्यवस्था निर्माण केली की माणूस पुढे गेल्यानंतर माझ्या स्वराज्यासाठी लढणारा माणूस जर गेला तर त्याच्या घरच्यांचा मी आधार होईल, माझं स्वराज्य त्याच्या घरच्यांचा आधार होईल, आणि त्या सगळ्यांची काळजी मी घेईल. आणि हे अशा गोष्टी असल्यामुळे स्वराज्यासाठी लढणारे 1000 लोक पुढे आली आणि महाराजांना कधीही ती सोडून गेली नाही. फक्त महाराजांच्या याचा थाप त्यांना पाहिजे होती. आणि दुसरं एक मोटिवेशनचा भाग म्हणून दुसरं एक उदाहरण सांगतो मी, की आजही डिझाईन मध्ये आपण काय करतो, एकदा डिझाईन जर झालं की या डिझाईन मध्ये साधारणपणे डिझाईन फेल्युअर झालं का नाही हे चेक करतो आपण. त्याला DFMEA म्हणतात, डिझाईन फेल्युअर मोड इफेक्टिव्ह अनालिसिस. महाराज करायचे त्या काळी. रायगड बांधला गेला,
बेलाद किल्ला बांधला गेला. महाराजांनी ठरवलं की हा बेलाद आहे की नाही याची आपण टेस्ट घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की महादरवाजा सोडून जर किल्ल्याच्या तटबंदीवरून जर कुणी जर वरती चढून जर आला तर त्याला 100 होर मुद्रा, सुवर्ण मुद्रा, एक सोन्याचं कडं, 12 तोळ्याचं सोन्याचं कडं असायचं, एक सोन्याचं कडं, त्यानंतर एक घोडा आणि सरकारामध्ये नोकरी. एका डोंबराचा खेळ करणाऱ्या पोरानं तो स्वीकारला, ते चॅलेंज स्वीकारलं आणि महाराजांना सांगितलं. महाराजांनी त्याच्यासाठी काय केलं की तो 2 दिवस तो किल्ला फिरला. त्यांनी ठरवलं की या ठिकाणावरून वरती जायचं. त्या ठिकाणी खालच्या बाजूला जाळ्या लावण्यात आल्या दोरींच्या आणि त्याला मोटिवेशन म्हणून ना ढोल ताशे वाजवण्यात आले. तो युवक सरपटत होईना का कसा का होईना त्याने 1.5 ते 2 दिवस घेतला आणि वरती चढून आला. त्यावेळी तो पूर्ण रक्तबंबाळ झालेला होता, पूर्ण अंग सोलटून गेलेलं होतं. पण या बहादराने, या काटक जवानानं तो सर केलेला होता. आणि ते जसं महाराजांना कळलं की हा वरती चढून आला, महाराज स्वतः गेले. ते फाटलेल्या शर्ट धोतर घातलेल्या त्या पोराला पोटाशी कवटाळलं. त्यांनी बऱ्याच जणांना वाईट वाटलं. एवढा अस्पृश्य माणूस पण महाराजांनी पोटाशी धरायला नव्हतं पाहिजे. पण महाराजांचं एकदम क्लिअर होतं, एक कसेल त्याची शेती आणि पराक्रम करेल त्याचं कौतुक. म्हणून महाराजांनी त्याला दरबारात घेऊन गेले. महाराजांनी त्याला सांगितलं की त्यांना वैद्यभवांना बोलवलं, सांगितलं याची काळजी घ्या, उद्या याला दरबारात बोलवायचंय. काळजी घेतली गेली त्याची, दवा पाणी केलं, उच्च वस्त्र दिली. दुसऱ्या दिवशी दरबारात आला. दरबारात आल्यानंतर महाराजांनी त्याचं कौतुक केलं आणि महाराजांनी स्वतःच्या हाताचं सोन्याचं कडं त्याच्या हातात घातलं. 100 सुवर्ण मुद्रा दिल्या आणि सांगितलं की आजपासून हा माझ्या राज्यामध्ये, माझ्या सैन्यामध्ये आहे. अशी जर बेलाग लोक माझ्याकडे जर असतील ना, जगामधला कुठलाही किल्ला मला सर कडून जाणं अशक्य नाही. आणि महाराजांनी काय केलं, त्यानंतर जिथून तो चढून आला होता तो जो काही कडा जो आहे तो तासून घेतला, म्हणजे इथून पुढे कुणीही येऊ नये. म्हणजे डिझाईन फेल्युअर मध्ये, डिझाईन जर फेल जर झालं तर त्याला आपण RPN नंबर म्हणतो, रिस्क प्रायोरिटी नंबर, तो कमी करून घेतला आणि तो किल्ला बेलाग करून टाकला. आज जर बघितलं तुम्ही की तो जो काही त्या माणसाला महाराजांनी जवळ घेतलं आणि आलिंगन दिलं, तेच त्यासाठी खूप होतं. कारण त्याकडे महाराजांना लोक देव म्हणायचे. 33 कोटी देव भेटल्यासारखं होतं. तरी सुद्धा आजच्या काळामध्ये आपण त्याचे बक्षीस दिलं, त्याची तुलना जर केली तर त्या काळी एक होम म्हणजे 4 रुपये होते आणि 1 रुपयाला 2 तोळे यायचे, म्हणजे 50 पैसे तोळा होतो. याचा अर्थ 400 तोळं आणि 40,000 आज जर केलं तर 3,24,00,000. त्यानंतर 12 तोळ्याचं जर कडं जर बघितलं, घोडा आणि ती नोकरी जर बघितली तर साधारणपणे 3,30,00,000 आजच्या हिशोबात तो स्पॉट अवॉर्ड दिला गेला. असे मोटिवेशनल ज्या गोष्टी आहेत महाराज इतक्या करायचे की ज्यानं लोक जीवावर उदार व्हायचे. असे एक नाही अनेक दुनियाभरच्या गोष्टी सांगता येतील, परंतु आपल्याला वेळेचं बंधनही पाळावं लागतं. म्हणून जर तुम्हाला महाराज खऱ्या अर्थाने जर पाहिजे असतील, खऱ्या अर्थाने जर शिक्षण घ्यायचं जर असेल, आपण महाराजांना नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही. तर शिवाजी महाराजांना नुसतं डोक्यावर घेऊन चालणार नाही, डोक्यावर घेण्या पलीकडचा माणूस आहे तो. परंतु शिवाजी महाराजांचे जे काही विचार आहेत ते विचार आपण डोक्यात घेणं गरजेचं आहे. त्या विचारावर अंमल करणं गरजेचं आहे. ते विचार आजच्या युगामध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ती स्फूर्ती देऊन जातात. आज आपल्याला बरंच काही शिकवून जातात. ना उमेद होऊ नका. कारण एखादा धंदा करताना, एखादा पक्ष स्थापन करताना, एखादी संघटना उभारताना अनेक आपल्याला संकट येतात. पण शिवाजी राजांना समोर ठेवा, त्यांची स्ट्रॅटेजी समोर ठेवा आणि मग एक उभारी आल्याशिवाय राहणार नाही आणि आपली संकट त्यांच्या मनाने कमी वाटल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या खूप गोष्टी सांगता येतील. शिवाजी महाराजांना शेवटी ती विरुद्ध लावली गेली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास. त्याचं थोडक्यात सांगतो. प्रौढ म्हणजे जाणता राजा, म्हणजे ज्याला चांगल्या वाईटाची जाण आहे, स्वराज्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे याची पुरेपूर जाण आहे, त्याच्याप्रमाणे वागणारा आहे तो. प्रताप म्हणजे पराक्रमी राजा, दुसऱ्यासारखं नाहीये तो, लीड बाय एक्झाम्पल आहे. म्हणजे स्वतः जाऊन करतो तो. अफजल खानाच्या वेळेस स्वतः गेला, शाहिस्ते खानाच्या वेळेस स्वतः गेला, सुरत जेव्हा लुटली त्यावेळेस स्वतः होते ते. बऱ्याच गोष्टी केल्या महाराजांनी की लीड बाय एक्झाम्पल ज्याला म्हणतो तो. प्रताप म्हणजे प्रौढ झाला, प्रताप झाला पुरंदर, रिझल्ट देणारा, चांगले रिझल्ट देणारा असा हा पराक्रमी राजा. आणि क्षत्रिय कुलवंतास याचा अर्थ असा होतो की नुसतं क्षत्रिय नाही तर क्षत्रियाच्या कुलामध्ये
जे काही क्षत्रिय असतील त्या क्षत्रियांमधील सर्वात वरचा क्षत्रिय, सर्वात टॉपचा क्षत्रिय. म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात विजन असं ठेवा की मी या क्षेत्रात आहे, मी या धंद्यामध्ये आहे, मी या बिझनेसमध्ये आहे, मी या नोकरीमध्ये आहे, काही असेल, छोटा व्यवसाय असेल, पण मी ज्या व्यवसायात आहे त्या व्यवसायात माझी जी उडी जी असणार आहे, माझं जे विजन जे असणार आहे, माझं स्वप्न असणार आहे, माझा दृष्टिकोन असणार तो त्या त्या धंद्यामध्ये, त्या बिझनेसमध्ये, त्या नोकरीमध्ये सर्वोच्च पदाला जाण्याचं असेल असं विजन घेणं गरजेचं आहे. महाराजांकडनं अशा प्रेरणा घेणं गरजेचं आहे. महाराजांकडनं अशा प्रकारच्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे, इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारच्या खूप गोष्टी आहेत. वेळेचा आपल्याला अभाव आहे म्हणून मला या ठिकाणी थोडंसं थांबावं लागणार आहे. पण एक एक प्रसंग महाराजांचा असा आहे की ज्याच्यावरती आपल्याला 2-2, 3-3 तास बोलतोय. तर आपण या ठिकाणी मला बोलवलं. मी jizaou.com चे जे आपले अमोल सुरोशे सर जे आहेत, त्याच्यानंतर प्रकाश पिंपळे जे आहेत, त्यांचं मी शतशः ऋणी आहे की त्यांनी मला आज या jizaou.com फेसबुकवरती बोलवलं. मला या ठिकाणी महाराजांचे काही टेक्निक्स किंवा महाराजांचे विचार मांडण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. आणि आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणीच थांबू. तर कुणाला काही शंका असतील, कुणाला काही विचारायचं असेल तर सांगा. हा, कुणीतरी या ठिकाणी विचारलेलं आहे की कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी शिवाजी राजांवरती वार केला होता का? हो, शिवाजी राजांवरती वार केला होता आणि शिवाजी राजांवरती जो वार केला होता तो वरच्या बाजूला लागला, तो शिरस्त्राणामुळे महाराजांच्या डोक्याला लागला नाही, पण महाराजांच्या एक छोटीशी जखम झाली. महाराजांच्या आयुष्यामध्ये एवढ्या लढाया ज्या झाल्या त्या लढाईमध्ये तेवढीच एक जखम झालेली होती. तर या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचे येतात की या ठिकाणी मायक्रो मॅनेजमेंट लोकांना आवडलेलं दिसतंय. हा राजा बुद्धिमंत आणि कीर्तिवंत होता. त्यापेक्षा हा राजा श्रीमान योगी होता, श्रीमंत योगी होता, श्रीमंत योगी. श्रीमंत भाग कसं असतं, एक तर राजा श्रीमंत असेल किंवा योगी असेल, पण श्रीमंत असेल तो योगी होऊ शकत नाही, आणि जर योगी जर असेल तर श्रीमंत होऊ शकत नाही. हा राजा श्रीमंत योगी होता, बाकी कुठल्याही जगातला राजा श्रीमंत योगी नव्हता. कारण 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसणारा राजा, 1250 किलोच्या सोन्यावरती सिंहासनावरती बसणारा राजा, परंतु स्वराज्य स्वतःसाठी नव्हतं. हे जे काय स्वराज्य होतं कष्टकरी लोकांसाठी होतं, रयतेसाठी होतं, आणि ही जी समाज व्यवस्था सुधारण्यासाठी होतं. म्हणून ह्या राजा स्वतःसाठी त्याने कधीही काही केलं नाही. हे जे काही केलं हे समाजासाठी केलं, कष्टकरी लोकांसाठी केलं आणि रयतेसाठी केलं. म्हणून हा राजा योगी होता, पण त्याच वेळी तो श्रीमंतही होता. म्हणून ह्याच राजाला फक्त श्रीमंत योगी ही संवेदना लागू होती. जगदाळे साहेब, तुमचा मेसेज मला मिळाला. तर आपण या ठिकाणी वेळ झालेली आहे, कुणाची काही शंका नसतील तर आपण या ठिकाणी थांबू. मी पुन्हा एकदा jizaou.com चे शतशः आभार मानतो, आणि पर्टिक्युलरली अमोल आणि प्रकाश आहेत, आज माझे ते मित्र झालेले आहेत, आणि असेच पुढे आपण jizaou.comला या कार्यात सहभागी होऊ. आणि हा जो त्यांचा सुंदर असा उपक्रम आहे, या उपक्रमाला सर्वांनी तुम्ही पाठिंबा द्यावा, सातत्याने हिरारीने यात भाग घ्यावा, आणि यांचा जो उपक्रम आहे हा याला ना एक ज्याला काय म्हणतो की आपण की एक मोठं स्वरूप प्राप्त व्हावं, आणि ज्यातून करून एक कष्टकरी मुलं आहेत, जी मागासल्या भागातून आलेली पोरं जी आहेत त्यांचा उत्कर्ष या ठिकाणी व्हावा आणि त्यांच्यामधनं चांगली लोक घडावी, हे यामागचा उद्देश आहे. धन्यवाद.